आवाज येतोय? कमेंट करा एकदा पटकन. येतोय, ठीक आहे. नमस्कार, गुड इव्हनिंग. मी अक्षय गवांडे आपल्या सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला मागे स्क्रीनवरती बघून सब्जेक्ट तर कळालंच असेल, की नक्की आपण आज कशाविषयी चर्चा करणार आहोत. याच्याही मागे आपण एकदा एम-सी-आर बद्दल हाऊ टू प्रिपेअर फॉर एम-सी-आर पी-जी-सी-ए-टी याच्यावरती 2 महिन्यापूर्वी विकास पाटील सर यांनी लेक्चर घेतलंय आणि त्यामध्ये डिटेल तुम्ही कोणतं-कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्या कंटेंटवर भर दिला पाहिजे किंवा जो एम-सी-क्यू फ्रेम होणार आहे, तर त्याच्यात इम्पोर्टन्स कोणत्या पॉइंटला द्यायचे, याबद्दल विकास पाटील सरांनी सर्व लेक्चरमध्ये त्या सांगितलंय. ज्यांनी कोणी ते लेक्चर बघितलं नसेल त्यांनी डिटेल तिथं बघून घ्यावं. पण आता काय झालंय 55 दिवस राहिले, 54-55 दिवस आपल्याकडे फक्त. तर ह्या 54-55 दिवसामध्ये तुम्ही नियोजन कसं करायचंय पुढच्या, ओके. आणि ह्या दिवसांमध्ये नियोजन कसं करणार याबद्दल आपण बोलणार आहे. तर काय होतं आता कन्फ्युजन झालंय भरपूर जणांचं. रावे असेल किंवा मॉड्यूल चालू आहे काही जणांचं. पहिलं कसं राहायचं फक्त मॉड्यूल चालू असायचं. त्यामुळे वेळ काढता यायचा. मग आता रावे आहे, मॉड्यूल आहे. ह्या दोन्ही गोष्टी आणि प्लस जी परीक्षा जूनमध्ये होणार होती, ती आज मार्चमध्ये मार्च एंडिंगला होते 30, 31 आणि 1 एप्रिलला. तर 30-31 मार्च आणि 1 एप्रिलच्या दरम्यान. तर मग हे सगळं मॅनेज कसं करायचं ह्या गोष्टींवर मला जो काही थोडाफार प्रयत्न करतोय मी, म्हणजे तुम्हाला त्याची उत्तरं थोडेफार देण्याचा प्रयत्न करेल, तर त्याप्रकारे समजून घ्या. तर आता कसं आहे, पहिली गोष्ट ह्या 55 दिवसामध्ये होईल का नाही किंवा मग पुस्तकं कोणती वाचली पाहिजे. मी आजपर्यंत काहीच केलेलं नाहीये. तर मला 55 दिवसामध्ये सर मी एखादं पुस्तक वाचून होऊ शकतं का? हे सगळे गोष्टी आपण बघूया याच्यामध्ये. तर आता बघा, पहिला प्रश्न काय येतो सगळ्यात पहिला, की एम-सी-आर पी-जी-सी-ए-टी का करावी? पहिली गोष्ट हा प्रश्न आज उद्भवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण का? की तुम्ही हा प्रश्न किंवा हे तुम्हाला जे करायचंय टार्गेट हे तुम्ही 3rd इयर असेल किंवा 4th इयरला तुम्ही राबवत असाल किंवा आता जे लास्ट 8th सेमिस्टर आहे, याला जेव्हा तुम्ही ॲडमिशन रजिस्ट्रेशन केले तेव्हाच ठरवेल की मला आता डिग्री नंतर काय करायचंय. भरपूर जणांनी ठरवलेलं आहे त्यानुसार ते त्यांचं वर्क पण करताय. त्यांचा आता सध्या अभ्यास पण चालू आहे. पण प्रत्येकाचा स्पीड अप नव्हता घेतलेला. कारण पुढच्या 6-7 महिन्यामध्ये जी काही परीक्षा होणार होती, त्यामुळे प्रत्येक जण निवांत एक मॉड्यूल, रावे हे सगळ्या गोष्टी करून जे काही दिवसभरामध्ये 2-3 तास मिळतील किंवा 5-6 तास मिळतील, ते अभ्यास चालू केला होता त्यांनी 1-1.5 महिन्यापासून. पण आता एकदम परीक्षा आल्यामुळे जे करताय ते त्यांनी तर स्पीड वाढवलंयच. पण जे करत नाहीये किंवा ज्यांना वाटतंय की आता माझ्याकडून 2 महिन्यात होणार नाही, त्यापेक्षा न केलेलं बरं. तर ह्या सगळ्यांनी कसं पुढचं नियोजन करायचंय ते बघूया. तर आता पहिला प्रश्न येतो, एम-सी-आर पी-जी-सी-ए-टी का करावी? आता सगळ्यांचा, भरपूर जणांचा हा इश्यू क्लिअर आहे, की मला माझं टार्गेट फिक्स आहे, की मला हेच करायचं म्हणून किंवा मी एम-सी-आर करायची आहे आणि त्याच्यासाठी मी क्लास करतोय किंवा मग मी पुस्तकं वाचलेत हे किंवा रिव्हिजन केली, ठीक आहे इथपर्यंत. पण जे मुलं ज्यांना आता टार्गेट ठरवलं, की मला ए-एफ-ओ करायची आहे किंवा मी डिग्री झाल्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करेल, म्हणजे कृषी सेवकची एक्झाम देईल किंवा मग ॲग्रीकल्चर एम-पी-एस-सी करेल किंवा मग मला पुढचं आणखी दुसऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायच्या आहेत किंवा ए-एफ-ओ करायची. मग या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला एम-एस-सी करायची, ए-टी-एम करायचं तर ही सी-ई-टी द्यावीच लागणार आहे. पण जे विद्यार्थी ए-एफ-ओ करायची आणि भरपूर जनता अशी की जे स्टुडंट आहे, की जे काय करतात फक्त एम-एस-सीला बाजूला करतात आणि फक्त ए-एफ-ओची प्रिपरेशनसाठी क्लास लावतात किंवा मग कुठेतरी आपलं सेल्फ स्टडी चालू करतात. पण तुम्ही हे सगळं बघताना म्हणजे पुढच्या सीनियरला जर विचारून बघितलं, तर याचं उत्तर काय येतं, की तुम्ही प्लॅन बी ठेवला पाहिजे जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करता. कारण एकदा ए-एफ-ओ एक्झाम तुम्ही करायला गेले, तर प्री निघेल, कधी मेन्स निघेल, कधी इंटरव्ह्यू पर्यंत जाल आणि कधी ह्या तिन्ही स्टेप पार झाल्या तर अर्ध्या मार्कनी, 1 मार्कनी रिझल्ट राहील. म्हणजे ह्या गोष्टी डिमोटिव्हेट करण्याजोगं नाही, पण रिॲलिटी आहे, की भरपूर जणांचे रिझल्ट पण येतात. फ्रेश झाल्या-झाल्या पास आउट होतात, ए-एफ-ओ पण होऊन जातात. काही पहिल्या वर्षी होतात, काही दुसऱ्या वर्षी, काही तिसऱ्या वर्षी. त्यामुळे हे होत राहतात. पण याच्यातून पण काही मुलं राहतात, की जे 4-4, 5-5 वर्ष प्रयत्न करावे लागतात आणि मग हे 4-5 वर्ष तुम्ही जर डिग्री केल्यानंतर जर द्यायचं म्हटलं, तर तेवढा वेळ घरचे पण देत नाही किंवा आपल्याला पण डिप्रेशन येऊन जातं, की मी कंपनी त्याच्याऐवजी जर गेलो असतो तर परवडलं असतं. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आजच प्लॅन बी म्हणून जर आपण डिग्री एम-एस-सीकडे बघितलं आणि एम-सी-आर पी-जी-सी-ए-टीची तयारी केली तर नक्कीच चांगलं होणार आहे. कारण एम-सी-आर पी-जी-सी-ए-टी केली तुम्ही, तर ह्या 55 दिवसामध्ये तुमचा एक अभ्यास होईल. तुम्ही जे काही 4 वर्षात केले त्याच्यावरतीच ही सी-ए-टी होणार आहे. त्यामुळे मग ती तयारी होईल 55 दिवसामध्ये आणि तुम्हाला पुढचं क्लिअर होईल. हां, तुम्ही तुम्हाला स्वतःला आजमावून बघशाल, की मला सी-ए-टीमध्ये किती मार्क पडताय. म्हणजे मी पुढच्या वेळेस जर मला रिपीट पण करतात मुलं. तर रिपीट केल्यावर मी कुठपर्यंत जाऊ शकतो आणि ती करायसाठी जर एखाद्याला रिपीट द्यायची, जर ह्या वर्षी नंबर नाही लागला, तर तो त्यावेळेसची चाचपणी आता ह्या वर्षी घेऊ शकतो.
कारण तुम्ही डिग्री होणार, मग अभ्यास करणार, पुढच्या वर्षी येणार आणि परत ती जर चूक जर झाली, तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायची, तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह करायची ना, तर त्यावेळेस 50% ते 60% सिलेबस हा एमसीआरपीची सीईटीचाच असतो. तर मग पहिली एमसीआरपीची सीईटी जर तुम्ही क्लिअर केली किंवा तुमचा जर नंबर लागला, तर त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढून जातो. तेवढेच तुम्ही पॉझिटिव्ह राहता आणि पुढच्या एक्झामला चांगल्या प्रकारे क्रॅक करू शकता. त्यामुळं प्रत्येकाने जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करताय किंवा ज्यांनी डिसाईड केलं, की मला कंपनीत जॉब करायचा आहे किंवा मग शेती करायची हे सोडून बाकीचे ज्यांनी पण, तर त्या सगळ्यांनी तयारी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला तयारी करताना काय करायचं आता पहिल्यापासून त्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. त्यामुळे आजपासून ए-एफ-ओ जरी तुम्ही करणार असाल किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करणार असाल, पण तुम्ही पहिली पायरी तुमची आज तरी तुम्ही एम-सी-आर-पी-ची सीईटीची तयारी स्टार्ट केली पाहिजे. प्रत्येकाने फॉर्म भरणं आणि फॉर्म भरून 55 दिवस तयारी करा. जो काही वेळ भेटेल, तो वेळ कसा काढायचा त्याबद्दल पण मी सांगतो. तर आता ह्या 55 दिवसामध्ये तयारी होईल का? याचं पहिलं उत्तर तर ती तयारी होते. कारण आम्ही पण मॉड्यूलला असताना 3 महिन्यामध्ये किंवा मुलांनी पण 3-3.5 महिन्यामध्ये तयारी करून हे सगळं केलंय. पण आता हे जे शेड्यूल पडलं याच्यात 2च महिने भेटले सगळ्यांना, बरोबर आहे. म्हणजे इथून मागे जर काही नाही केलं असेल तर बेटरच आहे. पण आता इथून पुढे सगळ्यांसाठी 60 दिवस असणार आहे. म्हणजे जे काही 60 दिवस 1 तारखेला आता लास्ट 30 जानेवारीच्या आसपास काहीतरी लागलं म्हणजे पुढचे फक्त तुमच्याकडे 60 दिवस शिल्लक होते. तर ह्या 60 दिवस सगळ्यांसाठीच सारखे असणार आहे किंवा प्रत्येकावरतीच प्रेशर आलंय, की मी आत्ताशी माझी एक रिव्हिजन झाली किंवा मी आत्ताशी 2-3 सब्जेक्ट वाचले होते. त्यामुळे आता पुढच्या दिवसांचं नियोजन कसं करू? त्याच्यात रावे, मॉड्यूल तर मग 55 दिवसामध्ये तुम्ही ना पहिली गोष्ट काय करा आता, जे काही तुमच्या सोबतचे मित्र असतील, तर ते त्या वातावरणातले म्हणजे जे तयारी करताय त्यांच्यासोबत राहा. कारण काय होतं जर तयारी करणारे सोबत असेल, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते तुमच्यासोबत राहून तुम्ही त्याच्याशी डिस्कशन करू शकताय किंवा मग सोबत अभ्यास करू शकता. कारण काय होतं जर काही जणांना एम-सी-आर-पीची सीईटी करायची नाहीये, तुम्ही त्यांच्यासोबत जर राहिले, तर तुम्हाला जो वेळ निघणार आहे 5-10 मिनिटं, अर्धा तास, तो पण त्यांच्यासोबत एन्जॉय म्हणून निघून जाईल. तर मग तो न जाता तुम्ही जर कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तुम्हाला, तर तुमचे जे मित्र तयारी करताय, भले तो एक मित्र असू द्या, पण त्याच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा. कारण आता तुम्ही जे काही ग्रुपनी राहत होता, त्याच्यातल्या प्रत्येकाचं ध्येय वेगळं असणार आहे डिग्री नंतर आणि ते ध्येय जर वेगळं आहे, तर मग तुम्हाला आत्तापासूनच त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न वेगवेगळे असले पाहिजे किंवा जर तुम्ही एम-सी-आर करणार आहे, तर मग चांगलंच आहे. आता काय होतं आता तुमचा जर मित्र आहे, त्याच्याकडे जर घरी शेती चांगली आहे किंवा त्याच्या घरी बिझनेस आहे किंवा कृषी सेवा केंद्र आहे सपोज किंवा त्याला प्लॅनिंग आहे पुढे, की मी माझ्या गावात जाऊन कृषी सेवा केंद्र टाकेल. पण तुमची ती कंडिशन जर नाहीये, तर तुम्ही आज ती समजून तुम्ही तुमची तयारी चालू केली पाहिजे आणि त्यासाठी पहिलं पाऊल हे टाका, की फॉर्म भरा. ओके. तर मग आता ह्या 55 दिवसामध्ये पहिली गोष्ट तुम्ही फॉर्म भरला, 55 दिवस तयारी केली आणि एक स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जे डिग्रीमध्ये झालंय 4 वर्षामध्ये, त्या 4 वर्षाचंच स्टडी आपल्याला तिथं बघायचं आहे. एम-सी-क्यू टाइप आहे. त्यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही. त्यामुळं 4 ऑप्शनपैकी आपण क्लासमध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी शिकलेलो असतो. कारण आपण क्लासमध्ये लक्ष थोडंफार तरी असतं. तेव्हा बॅक माइंडमुळे ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर असतात. फक्त याला रिव्हिजन देणं गरजेचं आहे आता. त्यामुळे तुम्ही एक पुस्तक वाचलं काय, 4 पुस्तक वाचले काय. आजच्या कंडिशनमध्ये लिमिटेड बुक पण मॅक्सिमम रिव्हिजन हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही 10 पुस्तक आणून ठेवले टेबलवरती तर त्याला काही कोणी विचारणार नाही. आता ती स्ट्रॅटेजी वेगळी ठेवायला लागणार ज्यांनी आतापर्यंत काय केलं नाही. त्यामुळे 4 ऑप्शन आहेत. निगेटिव्ह सिस्टम नाहीयेत. बॅक माइंडमध्ये आपण काही ना काहीतरी शिकलोय 4 वर्षामध्ये. त्यामुळे त्या गोष्टीवर फोकस ठेवून आता काहींचं म्हणणं असेल, की सर माझं म्हणजे सब्जेक्ट मागे राहिले होते, बॅकला राहिला होता, तर मला जमेल का? एवढे हुशार मुलं आहे. तर तुम्हाला हेच सांगतो, की भरपूर सारे ज्युनियर आहेत किंवा उदाहरणं पण आहेत, का ज्यांचे बॅकला सब्जेक्ट राहून पण आज ते अधिकारी आहेत. ओके. आणि काही स्टुडंटचं असं आहे बॅकला सब्जेक्ट राहून त्यांनी नंतरून त्याच विषयामध्ये पी-एच-डी पण केलेली आहे. पण ही खरी उदाहरणं आहे. त्यामुळे तुम्ही डिग्री नंतर किती ग्रिप घेताय ना किंवा ह्या कालावधीत लास्ट सेमिस्टरला किती ग्रिप घेताय त्यावरती पुढचा कारण जर तुम्ही खूप टॉपर आहेत कॉलेजचे आणि हुशार पण आहेत, पण तुम्ही जर अभ्यासच केला नाही, तुमचे जे काही कष्ट करायचंय किंवा ते सातत्य ते तर तुमचं राहत नसेल. म्हणजे तुम्ही 8 दिवसातून 2-2 तास किंवा 1 तास करताय आणि जाऊ दे माझं होणार नाही किंवा मी करत नाही, कंटाळा केला, तर तुमचं सिलेक्शन नाही होणार. तुम्हाला तुमचा वेळ द्यावाच लागणार. तुम्ही हुशार असू नाहीतर कसे पण असू, एक नॉर्मल एव्हरेज स्टुडंट असू, तुम्हाला दररोजचे 7-8 तास किंवा 10 तास ते देणंच आहे आणि त्यानुसार प्रिपरेशन करणं आहे, तरच तो रिझल्ट येणार आहे.
त्यामुळे पहिली गोष्ट, आता फॉर्म भरायचा आहे. ओके. जवळपास ज्यांना सगळ्यांना कॉम्पिटिटिव्ह करायचं त्यांनी फॉर्म भरायचाच आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमचा आता मित्रपरिवार जो असेल, तर जे एम-सी-आर, पी-जी-सी-ईटीची तयारी करतायत त्यांच्यासोबत राहायचंय जास्तीत जास्त. किंवा जे तुमच्या मॉड्यूलमध्ये, रावेमध्ये एखादा स्टुडंट किंवा एखादा मित्र सोबत असेल, तर त्यांच्यासोबत राहून प्रिपरेशन चालू करायचं. म्हणजे काय होतं, सोबत असलं म्हणजे पटापट अभ्यास पण चांगला होतो. विचार त्याचा जरी एक सब्जेक्ट वाचून झाला, तर आपल्याला पण आपला सब्जेक्ट उरकायचा आहे. थोडी कॉम्पिटिशन राहते आणि कंटाळा येत नाही. त्यानंतर अभ्यास झाला पाहिजे यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, जे एम-सी-आर करणार आहे त्यांच्या सोबत राहायचंय. त्यानंतर मग आता अ, ही एम-सी-आर का करावी हे तुम्हाला सांगितलं. पण याच्याच बरोबर तुम्ही म्हणशाल, की मी सर ए-एफ-ओ करणार आहे आणि मी ए-एफ-ओच टार्गेट ठेवणार आहे. त्यामुळे मी एम-सी-आर करणार नाही. पण माझा एक ज्युनियर आहे, तर त्याने पण काय केलं होतं, की ए-एफ-ओ करायची म्हणून एम-सी-आरचा फॉर्म भरला नाही त्या वर्षी. त्याला सांगितलं, "तू फक्त फॉर्म तरी भर, की नंतरून मग तुला वाटलं तर तू करू नको एम-सी-आर. ओके, एम-एस-सी करू नको." पण त्याने काय केलं, की ए-एफ-ओ केली आणि ए-एफ-ओ मध्ये प्री निघाली नाही. कारण काय, ए-एफ-ओ मध्ये तुमची कधी प्री निघेल, कधी मेन्स, कधी इंटरव्ह्यू, तर कधी परत इंटरव्ह्यूवरून मागे कंटिन्यू शेड्यूल चालू असतं. ठीक आहे. काही जण होतात, काही जणांना, कारण सगळ्यांनाच पोस्ट भेटणार नाही एकाच वेळेस. त्यामुळं 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष लागणारच आहेत. जो काही आम्हाला पण टाईम लागला सगळ्या गोष्टींमधून. पण एम-एस-सी असल्यावर ते प्रेशर कमी होतं. मग त्या ज्युनियरला पण जेव्हा सांगितलं, की "तू एम-एस-सीला ॲडमिशन घे." त्याने घेतलं नाही. दुसऱ्या वर्षी मग ए-एफ-ओ निघाली नाही म्हणून एम-एस-सीला ॲडमिशन घेतलं. एम-एस-सी पण कंप्लीट झाली आणि त्यावेळेस फक्त तो पॅरलली ए-एफ-ओ करत होता. 2 वर्ष एम-एस-सी पण कंप्लीट होऊन गेली आणि तिसऱ्या वर्षी त्यानंतर एम-एस-सी कंप्लीट झाल्यानंतर त्याचं ॲडमिशन झालं. ते त्याचं ए-एफ-ओ म्हणून सिलेक्शन झालं. म्हणजे बघा, इकडे एम-एस-सी पण कंप्लीट झाली, नंतर सिलेक्शन झालं. असे काही आहेत, की ज्यांनी ए-एफ-ओ करत होते. त्यानंतर त्यांनी एम-एस-सी पण चालू होती. 4-5 वर्ष त्यांनी टीचिंग केलं आणि त्यानंतर पोस्ट भेटली त्यांना ए-एफ-ओ म्हणून. त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर एक प्लॅन बी असेल ना, तर तुम्हालाही सोयीस्कर जाणार आहे सगळ्या गोष्टी. कारण जरी एफ-ओ म्हणून नाही सिलेक्शन झालं, तर त्यावेळेस तुम्ही एम-एस-सी म्हणून एम-एस-सीच्या याच्यावरती कोणत्याही कंपनीमध्ये किंवा टीचिंग करू शकता आणि एक डिप्रेशन कमी होतं आणि किती वर्ष अभ्यास करायचं म्हटलं तरी तुम्ही करू शकता. त्यामुळे प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामवाल्यांनी एम-सी-आर करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर मॉड्यूल आणि रावे कसं मॅनेज करायचं? सगळ्यात महत्त्वाचा टास्क आहे. सगळ्यांनाच वाटतं, की माझं मॉड्यूल खूप स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे मला टाईम भेटणार नाही किंवा सर कडक आहेत. तर एकदा तुम्ही ज्यांना तयारी करायची त्यांनी फक्त सरांशी जाऊन एकदा बोला, की "सर आम्हाला टाईम द्या, आम्हाला एम-सी-आरची तयारी करायची." देतात. प्रत्येक कॉलेजला त्यांच्या रिझल्टची गरज असते एम-एस-सीसाठी, त्यामुळे ते देतात. जर नाही दिली तर प्रिन्सिपल सर आहे त्यांच्याशी सगळे तुम्ही जे काही 4-5 स्टुडंट असाल किती, त्यांनी एकदा जाऊन फक्त, "सर आम्हाला टाईम पाहिजे." तर त्यासाठी थोडंसं ते तरतूद तुमची करतील किंवा तुम्हाला टाईम देतील तशा प्रकारे. आता त्यांनी जरी टाईम दिला, तरी तुम्ही त्या टाईमचा यूज केला पाहिजे किंवा तुम्ही आता रावे करताय किंवा मॉड्यूल करताय, तर त्या टाईममधून तुम्ही तो टाईम युटिलाइज करून बाकीचा अभ्यास कसा करताय यावरती पण डिपेंड आहे. आता तुम्ही सकाळी जर 9:00ला उठून चालले डायरेक्ट मॉड्यूलला गेले, मॉड्यूलला टाईमपास केला, 2-1 तास कामं केले, 12 वाजले जेवण केलं, परत मग 2-1 तास गेले, तर त्यातला अर्धा तास काम आणि बाकी वेळ टाईमपास, तर मग अशाने अभ्यास होणार नाहीये. त्यामुळं तुम्ही पहिली गोष्ट सरांना सांगा, टाईम ते देतील तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा टाईम काढायचा आहे सगळ्यातून. म्हणजे कसं, आता मॉड्यूलला जर आहे तुम्ही, तर आठवड्यातून 1 दिवस तुम्ही तुमचं काम पूर्ण वाटून घ्या, की मी 8 दिवसातून 1 दिवस करतो, बाकीच्या दिवशी तुम्ही सगळे करा. कारण 8-10 जण असतात मॉड्यूलला किंवा 4-5 जण असेल, तर 5 दिवसातून आपला 1 दिवस येईल किंवा दररोज सकाळी 1 तास 9 ते 10 तुमचं जे कॉलेज भरतं त्यावेळेस आणि संध्याकाळी 4 ते 5 किंवा दुपारून 1 तास, हे 2 तास तुम्ही काम केलं तरी सफिशियंट आहे मॉड्यूलला. तेवढ्या याच्यामध्ये होतं ते. आणि राहावेला जर असाल, तर मग आठवड्यातून 1-2 दिवस सगळे डेमो घेऊन ठेवायचे आणि सबमिशन प्रत्येक मॉड्यूल असेल किंवा रावे असेल, सरांना सगळ्यांना सांगा एकदा, की आमचं जे सबमिशन आहे किंवा पेपर असतील, तर जे काही मॉड्यूलचे पण पेपर असतील, हे तुम्ही एम-सी-आरची पी-जी-सी-ई-टी झाल्यानंतर घ्या. म्हणजे मग एप्रिलमध्ये घ्या आणि तसंच होतं. आता आमच्या वेळेस पण आम्ही 3 महिन्यातच तयारी केलेली आहे. त्यावेळेस पण मॉड्यूल होतं. तर आम्ही टाईम मॅनेजमेंट करून कामं वाटून घेतले होते. त्यामुळे अभ्यासाला भरपूर वेळ भेटायचा आणि सर पण सपोर्ट करायचे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात आणि पेपर एप्रिलमध्ये झाल्यामुळे पेपरचं किंवा सबमिशनचं तुम्हाला टेन्शन नसणार आहे. त्यामुळे दिवसभरामध्ये किमान 8 तास तर कसेही निघतात आणि तेवढे 8 तास दिले, तर तुम्ही कोणतंही पुस्तक एकदा, दोनदा, तीनदा वाचून तरी पेपरला जाऊ शकताय नक्की. ठीक आहे. तर मग त्यामुळं मॉड्यूलचं कसं करायचं ते तुम्हाला शेवटला टाईम मॅनेजमेंट दिवसभरामध्ये कसं निघतंय हे सगळं क्लिअर करतो. त्यानंतर आता बघा, आपण बघितलं एम-सी-आर, पी-जी-सी-ई-टी का करायची? कारण हा प्लॅन बी म्हणून आपल्याकडे राहणार आहे. टेन्शन येत नाही. जर एम-सी-आरला ॲडमिशन घेतलं किंवा जरी नाही लागलं, पण आपल्याला कळतं, की आपण कुठपर्यंत आहे सध्या, कोणत्या लेव्हलला आहे आणि आपल्याला अजून किती त्याच्यामध्ये इनपुट द्यायचंय आणि आपला रिझल्ट वाढवायचा आहे. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या एम-सी-आर मधून कळतात सगळ्या. आता पुढचं 55 दिवसाचं नियोजन कसं करायचंय? तर ह्या 55 दिवसामध्ये आता मेजर तुम्ही पहिलं जर कुणी काही
तुम्ही कोणत्या स्टेजला यावरती ते डिपेंड आहे सगळं. तुम्ही जर आजपासून किंवा 5 दिवसापूर्वी सुरुवात केलेली आहे, तर इनिशियल स्टेजला काही जणांनी एकदा वाचलंय किंवा एक क्लास केलाय, तर हे एक सेकंड स्टेजला आणि काहींच्या 2 रिव्हिजन झाल्या. पण असं 2 रिव्हिजन वाले तर नाही. पण एक रिव्हिजन किंवा एकदा वाचून झालंय आणि एक इनिशियल स्टेजला हे दोघं जण आहे. तर आता इनिशियल स्टेजला जे असतील तर त्यांच्याबद्दल पहिलं सांगतो मी. पहिलं काय करायचंय तुम्ही आता आजपासून 55 दिवस आहे बरोबर आहे. त्यातलं तुम्ही जर आजपासून पुस्तक घेऊन पूर्ण 4-5 पुस्तकं जर 55 दिवसापर्यंत वाचत राहिले तर त्यातून तुमचा रिझल्ट येणार नाहीये. त्यामुळे आता लिमिटेड बुक मॅक्झिमम रिव्हिजन आपल्याला ही स्ट्रॅटेजी वापरून एक पुस्तक पहिलं आणि त्याच्यावरती रिव्हिजन झाली पाहिजे दोनदा तरी. कारण कोणतंही पुस्तक असेल त्याला रिव्हिजन दिल्याशिवाय तुमच्या ध्यानात राहत नाही. आणि आपलं ऍग्रिकल्चर असं आहे की ते खूप व्हास्ट असल्यामुळे त्यात व्हॅल्यू असल्यामुळं काही व्हॅल्यू काही कुठे न्यूमेरिकल असते सगळ्याच गोष्टी तर ह्या ध्यानात राहत नाही तेवढं पटकन किंवा त्याच्यामध्ये थोडीशी जमलिंग होती कन्फ्युजन. तर हे दूर करायसाठी तुम्हाला रिव्हिजन पण गरजेचं आहे. तर यासाठी एक महिन्याभरामध्ये पुढच्या तुमचं ते पुस्तक जे तुम्ही मटेरियल वाचणार आहे ते एकदा वाचून झालं पाहिजे आणि त्याच्या पुढच्या मध्ये 15 दिवसात आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. मग आता पहिलं पुस्तक कोणतं वापरायचंय तुम्ही आता जर तुम्ही स्टार्ट केलंय आता सध्या इनिशियल स्टेजला आहे किंवा तुम्ही जरी एकदा वाचलंय तरी तुम्ही हे पुस्तक तर वाचणं गरजेचं आहे. एकतर इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर नागरे सरांचं किंवा निमरज सुंदा सरांचं सुंदाची नोट्स ठीक आहे. ह्या दोन पैकी एक पुस्तक तुम्हाला वाचण्याचे आता दोन्ही पण वाचू कसं तर दोन्ही पण जर वाचायचं म्हटलं तर याच्यात कंटेंट फक्त 10% चेंज होईल थोडाफार. त्यामुळे आता दोन्ही पण वाचण्यात टाइम नाही तुम्ही जर इनिशियल स्टेजला असाल तर. त्यामुळे याच्यातली एक कोणती तरी नोट्स निवडा इसेन्शियल किंवा सुंदा नोट्स आणि ह्यात मधून तुमची जवळपास किती इसेन्शियल 600 पेजेस आहे आणि सुंदा पण आसपास तेवढ्या तर तुम्हाला किती दिवस लागतील याला मिनिमम 10 ते 15 दिवस लागतील. 10 ते 15 दिवस एक 40 पेजेस ते 50 पेजेस जर वाचले 40 पेजेस वाचले तर तुम्हाला 15 दिवस लागतील. आता याच्यात वाचायचं कसं सब्जेक्ट वाईज वाचायचं की पूर्ण बुक वाईज वाचायचं तर ही डिपेंड पडतं तुमच्यावर. आता तुम्ही तुमची क्लिअरिटी कशी तुम्हाला जर वाटतं मला एक पुस्तक कंप्लीट करायला आवडतं आणि मग दुसरं पुस्तक तसं वाचा किंवा मग जर तुम्ही सब्जेक्ट घेतलाय ॲग्रोनॉमी वाचलाय पहिला ॲग्रोनॉमी इसेन्शियल मधून वाचलाय तर तोच परत आपल्याला व्हॉल्यूम पण वाचणं आहे व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड कारण याच्यातलं जे मटेरियल आहे हे खूप डिफरंट आहे म्हणजे व्हॉल्यूम मध्ये खूप गोष्टी नवीन नवीन आहे ज्या इसेन्शियल मध्ये किंवा सुंदामध्ये नाहीये. त्यामुळे ही दोन पुस्तकात आपल्याला वाचणंच मस्ट प्रत्येकाला तुम्ही कोणते इनिशियल स्टेजला असो किंवा ज्यांची पहिली रिडिंग झाली तर सगळ्यांनी इसेन्शियल वाचा किंवा सुंदा वाचा ही एक आणि व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड ह्या दोन नोट्स तुम्हाला वाचायचे आणि यांच्या दोन दोन रिव्हिजन किंवा एक एक तुमच्या जसं ध्यानात राहते त्यानुसार कमीत कमी एक रिव्हिजन आणि जास्तीत जास्त तुमच्या याच्यावरती डिपेंड आहे. मग आता ॲग्रो जर इसेन्शियल मधून वाचला तर मला परत तो व्हॉल्यूम मधून जर वाचला तर पटकन उरकणार आहे कारण इसेन्शियल मध्ये जे काय आपण आता क्रॉप बघितले त्यातल्या 2-3च गोष्टी इकडे नवीन दिल्या त्या पटकन तुम्हाला लगेच तिकडे ग्रीप होतील त्यामुळे टाइम वाचणार आहे. मग एकतर तुम्ही सब्जेक्ट वाईज ॲग्रो मधून जर इसेन्शियल मधून ॲग्रो वाचला लगेच व्हॉल्यूम मधून वाचून घ्या. इकॉनॉमिक्स तिकडून इसेन्शियल मधून वाचला तर परत व्हॉल्यूम मधून वाचून घ्या. ओके म्हणजे असं जर वाचलं तर तुमचा टाइम कमी लागणार आहे त्यामुळे मग एकतर सब्जेक्ट वाईज आणि तुम्हाला जर वाटतंय की मी एक बुक घेतलं तर ते चांगलं आहे तर मग तुम्ही इसेन्शियल पूर्ण वाचून घ्या मग तुमचं व्हॉल्यूम कम्प्लीट करा. ठीक आहे. आता त्यानुसार मग इसेन्शियल मध्ये आपले एक 10 ते 15 दिवस त्यानंतर व्हॉल्यूम आता अरुण कट्ट्यांचं याला ना किती दिवस जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस मग हे 4 ते 5 दिवसामध्ये कसं वाचायचंय 8 दिवसामध्ये पण चालेल पण पुढे तुमच्या रिव्हिजन झाल्या पाहिजे त्यामुळे जरा फास्ट घ्यायचं उरकून. मग आता याच्यातले मेजर सब्जेक्ट हे तरी तुम्ही वाचले पाहिजे एक ॲग्रो त्यानंतर सॉइल त्यानंतर इकॉन आणि क्रॉप फिजिओलॉजी ही 4 सब्जेक्ट ॲग्रो असेल सॉइल असेल क्रॉप फिजिओलॉजी असेल आणि इकॉनॉमिक्स असेल हे 4 सब्जेक्ट तरी तुमचे व्हॉल्यूम मधून कंप्लीट झाले पाहिजे. ठीक आहे. भले तुम्हाला जर वाटलं की मला व्हॉल्यूम आता कंप्लीट होणार नाही मला फक्त इसेन्शियलच वाचून होऊ शकतो माझ्या स्पीड नुसार कारण मला 21 दिवस तर इसेन्शियलच लागतील तर त्यावेळेस व्हॉल्यूमला जास्त वेळ लागणार कारण व्हॉल्यूम मध्ये थेरॉटिकल जास्त आहे त्यामुळे तुमचा वेळ जाण्याचे जास्त चान्सेस आहे. तर त्यावेळेस आता तुम्ही व्हॉल्यूम मधून ॲग्रो सॉइल इक्वॉन आणि क्रॉप फिजिओलॉजी इसेन्शियल मध्ये जसं ॲग्रो वाचला लगेच इकडे व्हॉल्यूम मध्ये वाचून घ्या. इकडे तुम्ही सॉइल वाचला इकडे वाचून घ्या.
इकॉनॉमिक्स खूप बेटर दिला व्हॉल्यूम मध्ये, तर तो इकडे इसेन्शियल मध्ये काय थोडस पेजेस आहे 5-6 तेवढा इकडे वाचून घ्या. आणि क्रॉप फिजिओलॉजी बेस दिलेला आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम मध्ये, त्यामुळे इकडे वाचला का तेवढा एकदा वाचून घ्या, म्हणजे हा तुमचा टाइम वाचेल. ठीक आहे. आता त्यानंतर इन्स्टंट हॉर्टिकल्चर हे एक बुक आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. कारण का इन्स्टंट हॉर्टिकल्चर जवळपास 20 ते 22 क्वेश्चन हे दरवर्षी फक्त आपल्या व्हॉल्यूम मधून इन्स्टंट हॉर्टिकल्चर मधून येतात. आता याच्यामध्ये आपण बघितलं 80% आपले मेजर सब्जेक्ट आहे आणि फॉरेस्ट्री, फिशरी, हॉर्टी इकडचा 20% सब्जेक्ट आहे. मग ह्या 20% जे काही 2-4% परत क्वेश्चन येतात, मग ही म्हणून जवळपास जातं हे 25-26च्या वरती. 25-26 किंवा कधी 27-28 वेटेज बदलतं, असं वेटेज फिक्स नाही का 22च क्वेश्चन इन्स्टंट मधून किंवा हॉर्टिकल्चर या विषयावर विचारणार. त्यामुळे 25-26 किंवा 28 क्वेश्चन पर्यंत हॉर्टिकल्चर मधून विचारतं. एवढा जर मेजर सब्जेक्ट असेल, किती पेजेस आहे जवळपास 150 ते 200 पेजेस वाचायचे फक्त तुम्हाला इन्स्टंट मधले. आणि त्यातले मेजर टेबल, आता मागच्या वर्षी सायंटिफिक नेम 2-3 विचारले, बॉटल गार्डन त्याच्यावरती. म्हणजे असे तुम्ही नुसते टेबल जरी महत्वाचे वाचले, मेडिसिनल क्रॉप मध्ये कोणती प्रॉपर्टी, कोणतं कंटेंट आहे, तर त्याच्यावरती किंवा फ्रूट टाईपचा प्रकार कोणता आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं 25-26च्या आसपास क्वेश्चन कव्हर होतात. आणि इथं कन्सेप्च्युअल कमी, त्यामुळे पटकन मार्क मिळून जातात गेन. इन्स्टंट हॉर्टिकल्चरचे तुम्हाला हॉर्टिकल्चर सीईटीला फायदा होणार आहे. इकडे ऍग्रिकल्चर मध्ये रँक नाही आली तरी तुमची इन्स्टंट हॉर्टिकल्चर वाचून तुमचं हॉर्टी पूर्ण कव्हर होतं आणि आपले तर सब्जेक्ट आहेत, त्यामुळे हॉर्टीमध्ये चांगली रँक येऊन जाते. त्यामुळं तुम्हाला इन्स्टंट हॉर्टिकल्चर वाचण्याचे, कारण हे आपल्या दोन सीईटीला उपयोगी पडणार आहे. हॉर्टिकल्चर मध्ये रँक चांगली आली तर तुमचा तिकडून नंबर लागू शकतो. ठीक आहे. मग आता सध्या तुम्ही जर इनिशियल स्टेजला आहे तर काय करायचं, पहिलं इसेन्शियल किंवा सुंदरपैकी एक नोट्स ही 10 ते 15 दिवसामध्ये उरकून घ्यायची. ठीक आहे. फक्त उरकवत नका चालू, तुमचं लक्ष त्या नोट्स मध्ये राहू द्या पॉइंट वाईज. फक्त ध्यानात ठेवलं ना, हे माइंड मध्ये सगळ्या गोष्टी नंतर सॅच्युरेशन चांगलं होत जातं. तुम्ही पहिली रिव्हिजन दिली, थोडंफार कमी ध्यानात राहील 10-20%. त्यानंतर तुम्ही सेकंड रिव्हिजन देणार, त्यावेळेस त्याची टक्केवारी पर्सेंट वाढेल, तुमच्या ध्यानात चांगल्या प्रकारे राहील. त्यावेळेस छोटीशी डायरी घ्या, त्याच्यामध्ये लिहित चला पॉइंट मेन. पहिल्या वेळेस कधीच नोट्स काढायची नसते पहिल्या वेळेस वाचताना. सेकंडच्या वेळेस ती डायरी काढा. थर्डच्या वेळेस फक्त त्या डायरी आणि महत्वाचे पॉईंट हायलाइटर वापरा नोट्सला. आणि जे तुमच्या ध्यानात राहत नाही तेवढंच फक्त वाचत चला तिसऱ्या वेळेस. म्हणजे हे तुम्ही आज नोट्स बघितली आणि खूप अवघड दिसतंय म्हणून वाचन सोडून दिलं असं नका करू. तुम्हाला माहिती प्रत्येक गोष्ट आपण जवळ रिव्हिजन करत नाही, आपण सेमिस्टर एंडला पण एकदा प्रश्न वाचल्यावर तो ध्यानात राहत होता का? आपण 4 वेळा त्याला रट्टा मारून जात होतो पेपरला, तेव्हा कुठेतरी ते ध्यानात राहत होतं. तसंच इकडचं पण इथं तुमच्या समोर उत्तर आहेत चारही पण, फक्त तुम्हाला त्यातला क्लिक करायचं आहे. आणि ते क्लिक करायसाठी तुम्हाला 2दा-3दा रिव्हिजन देणं गरजेचं आहे. एकदा 2दा-3दा रिव्हिजन दिली की तुम्हाला खूप सोपं वाटायला लागतं. आणि एमसीआरपीची सीईटीला काही एवढी हार्ड नसते. एक तुम्हाला 70% क्वेश्चन सोपे, 10-15% अवघड आणि 10-15% मॉडरेट. म्हणजे आपला 50-30-20चा पॅटर्न तरी चालतो तिथे. 50% पेक्षा जास्त सोपे असतात तिथे. एक सिंपल वर्ड मध्ये फक्त याचं बॉटॅनिकल नेम किती, एखाद्याचं सीड रेट पर्टिक्युलर. आता सीड रेट, व्हरायटी सगळ्याच पार्ट नाही करत बसायच्या. जे पर्टिक्युलर एखादं त्याचं टिपिकल कॅरेक्टर आहे, तर म्युटंट व्हरायटी आता पप्पायाची, किंवा मग एखादी आम्रपाली व्हरायटी आहे जी हाय डेन्सिटी प्लांटिंगला वापरतो, ह्या अशा व्हरायटी जे इम्पॉर्टन्स आहे तर त्याच ध्यानात ठेवायच्या त्याच्यामध्ये. सगळंच वाचत नाही बसायचं, कारण सगळे जर व्हरायटी वाचल्या तर सगळ्या डोक्यात मध्ये राहत नाही. त्यामुळे मेन कंटेंट वाचत चालायचे. त्यासाठी आपलं विकास पाटील सरांनी तुम्हाला पर्टिक्युलर त्या लेक्चरमध्ये हाऊ टू प्रिपेअर फॉर एमसीआरपीची सीटी युट्यूबवर आपलं लेक्चर अपलोड आहे, ते बघून घ्या. त्याच्यात क्लिअर सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आता इसेन्शियल सुंदामधून एक नोट्स 10 ते 15 दिवसात व्हॉल्यूम फर्स्ट आणि सेकंड यातलं पूर्ण जरी नाही वाचलं तरी अॅग्रो, सॉइल, इक्वान, क्रॉप फिजिओलॉजी एखादा सब्जेक्ट राहिला असं, पण मी हे बऱ्यापैकी जे इम्पॉर्टंट ते सांगितले. बॉटनी काय पण 1-2 क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये, एन्व्हायरमेंटल ते. ठीक आहे. तर हे 4-5 दिवसामध्ये वाचून घ्यायचे. आणि प्लस इन्स्टंट हॉर्टिकल्चर आता 150-200, पण मटेरियल बल्की इथं जरा, त्यामुळे तुम्हाला 5 दिवस तरी इथं लागणार आहे कसल्या परिस्थितीत. ओके. 30-30 पेजेस वाचले तरी तुम्हाला 150 पेजेस आहे, त्यामुळे ते पण लागणार आहे. म्हणजे आपण किती बघितले 15, इथे 5-20 आणि इथं 5-25 आणि 5 दिवस तुम्हाला हे सगळं, कारण प्रत्येक गोष्ट ठरवली म्हणजे 5 दिवसातच होत नाही, त्यामुळे दिवस लागतात थोडेफार. तर एक आपल्याला 30 दिवसामध्ये हे सगळे एकदा वाचून काढायचे. याच्याच बरोबर काय काय वाचायचे, आता हे 25 दिवस बघितलं होतं आपण, याच्यामध्ये एंटो,
जे मॅन्युअल होतं इन्सेक्टचं, पेस्ट महत्वाच्या त्याचं ओव्ही पोझिशन कुठं होतं, प्युपेशन कुठं होतं किंवा त्याचं सिम्पटम काय आहे, तर त्या गोष्टी तुम्ही एंटोच्या मॅन्युअल मधून करायच्या, कारण ते आपल्या नोट्स मध्ये बऱ्यापैकी दिलेलं नाही कव्हर केलेलं. ठीक आहे. आणि पॅथोचे डिसिजेस, पॅथोचे सिम्पटम कोणते असतील किंवा त्याचं सायंटिफिक नेम काय असेल, तर हे मेजर इकडे एक दोनच दिलेले इसेन्शियल मध्ये सुंदामध्ये, त्यामुळे हे तुम्हाला 2 मॅन्युअल मधून कव्हर करणं गरजेचं आहे, एंटो आणि पॅथो. जे आता ज्यांची पहिली रिव्हिजन झालेली आहे, म्हणजे एकदा तरी वाचून झालेत ही बाकीची पुस्तकं, त्यांनी एंटो आणि पॅथोचे मॅन्युअल बघून घ्या. कोणते? इन्सेक्ट फक्त आपलं फील्ड क्रॉप आणि हॉर्टिकल्चर क्रॉप, आणि पॅथोचं पण फील्ड क्रॉपचा आणि आपल्या हॉर्टिकल्चर क्रॉपच्या पेस्ट आणि डिसीजेस मेजर बघून घ्या. त्या सायंटिफिक नेम कोणता प्रश्न विचारलेला आहे, तर त्यानुसार प्रिव्हियस इयर क्वेश्चन नुसार एक फक्त वाचून घ्या आणि मग तुम्ही याच्यातले पॉइंट कव्हर करा. एंटो आणि पॅथो कव्हर झाला, त्यानंतर पुढे आता ही सगळ्या गोष्टी जर तुमच्या झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी जर महिन्याभरात झाल्या किंवा ज्यांची आता बऱ्यापैकी रिव्हिजन झाली, इकडे पहिल्यांदा वाचून झालंय, तर त्यांनी काय करायचंय, लातूर नोट्स मधून डेअरी आणि इंजिन वाचून घ्यायचंय. लातूर नोट्स माहिती तर त्याच्यामध्ये डेअरी आणि इंजिनिअरिंग चांगला दिलेला आहे, तर ते दोन त्याच्यातून कम्प्लीट करायचे. त्यानंतर पॅथोचं फर्स्ट सेमिस्टरची एक नोट्स होती. आता हा सब्जेक्ट 15 नुसार कितव्या सेमिस्टरला माहित नाही, पण इंट्रोडक्टरी जो पॅथॉलॉजी आपला, तर त्याच्यामध्ये फंगसचं, व्हायरसचं, बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन आणि ते, तर त्या जे आहे तर ती नोट्स इंट्रोडक्टरीची ती एक जरा वाचून घ्यायची, कारण त्यातून 2-3 क्वेश्चन हे येतात, तर ती एक महत्वाची आपल्यासाठी. आणि अजून कोणता राहिला की हा एंटोचं मॉर्फोलॉजी, याच्यावरती 1-2 क्वेश्चन असतात की अँटिना किंवा लेग वरती किंवा विंगच्या मॉर्फोलॉजी वरती, याच्यावरती टाईप कोणते आहे त्यांचे सकिंगचे, तर त्या सगळ्या मॉर्फोलॉजी वरती एक क्वेश्चन, म्हणजे एंटोची मॉर्फोलॉजी ही एक नोट्स इकडे जर तुमचं कव्हर जर झालं ह्या पॉइंट मध्ये, इसेन्शियल सुंदा किंवा मग व्हॉल्यूम मध्ये असेल तर ठीक आहे, पण जर नाही झालं तर एंटोची मॉर्फोलॉजीचं फक्त एक नोट्स तेवढं बघून घ्या. आता अॅग्रोचं ऑर्गॅनिक फार्मिंग आणि प्रिसिजन फार्मिंग नोट्स मध्ये नाहीये, तर तेवढे 2 पॉईंट फक्त नोट्स मधून तुमच्या जे काही ऑब्जेक्टिव्ह असतील तर ते कव्हर केले तरी चालतील, किंवा तेवढी नोट्स फक्त वाचून घ्या रीड करून. ऑर्गॅनिक फार्मिंगची एक आणि दुसरी कोणती आपली प्रिसिजन फार्मिंगची, कारण हे नवीन ऍड झाल्यामुळे ह्या सब्जेक्ट मध्ये नाही, त्यात एक दोन क्वेश्चन येऊ शकतात. आणि त्यानंतर महत्वाचं हँडबुक ऑफ एंटॉमॉलॉजी, हँडबुक वापरा, नाही तर दुसरं कोणतं जर असेल एंटॉमॉलॉजीचं बुक, तर त्याच्यामधून कोणते पॉईंट कव्हर करायचे सगळ्यात मेजर, की जे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न बघायला भेटतो. एक ऍपिकल्चरचा, हनीबीचा, दुसरा सेरिकल्चरचा, काय विचारतात सायंटिफिक नेम असतील, काही महत्वाच्या टर्म असतील तर ते बघून घ्यायचंय. ऍपिकल्चर, सेरिकल्चर आणि लॅक कल्चर, आणि एक मशरूमचं एखादा अर्ध सायंटिफिक नेम, तर ते एक विचारलं जातं, ते पॅथोतून कव्हर करायचंय. ठीक आहे. किंवा इन्स्टंट मध्ये पण आहेत मशरूम विषयी माहिती दिलेली एक पेज वरती. मग आता काय करायचं, इथं तुम्हाला पहिली गोष्ट लातूर नोट्स म्हणून डेअरी इंजिनिअरिंग, जर तुमचं पहिलं पेज कव्हर झालंय मी जे सांगितलं ते 30 दिवसामध्ये, किंवा ज्यांचं आता ऑलरेडी झालंय त्यांनी लातूर नोट्स म्हणून डेअरी इंजिनिअरिंग, पॅथोमध्ये इंट्रोडक्टरी जो पॅथॉलॉजी, त्याच्यामधून क्लासिफिकेशन फंगस ते टाईप त्याचे, त्यानंतर एंटो मधून मॉर्फोलॉजी बघून घ्यायची सगळी, आणि आपलं जे हँडबुक ऑफ एंटॉमॉलॉजी आहे किंवा एंटॉमॉलॉजीचं बुक जर असेल तेवढं लायब्ररीमध्ये जाऊन त्याच्यामधले ऍपिकल्चर, सेरिकल्चर चांगलं दिलं हँडबुक ऑफ एंटॉमॉलॉजी मध्ये. ऍपिकल्चर, सेरिकल्चर, मशरूम आणि लॅक कल्चर, किंवा युट्यूबला त्याच्यावरती एक्सप्लेनेशन व्हिडिओ पण आहेत, तर ते बघून घ्या. त्याच्यातून तुमचं बऱ्यापैकी कन्सेप्ट कव्हर होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी, कारण इथे एक एक क्वेश्चन तरी फिक्स असतो, 1 ते 2 क्वेश्चन ऍपिकल्चर, सेरिकल्चर वरती. मग हे ह्या 2 स्लाइड वरच तुम्हाला वाचणं आहे सध्या. ओके. जर तुम्ही फर्स्ट स्टेजला असाल तर पहिले हे कव्हर करा. हे जर 30-35 दिवस लागले तर मग सेकंड स्लाइड वरच फक्त आहे ना एवढं एक पॉइंट आणि हा एक पॉइंट कव्हर करून घ्या. लातूर मधला डेअरी इंजिनिअरिंग आणि इंट्रोडक्टरी एंटॉमॉलॉजी मधले हे 4-5 पेजेस असतील फक्त. ऍपिकल्चर, सेरिकल्चर, लॅक्टल्चर किंवा मशरूमचं. मशरूम हे पॅथोच्या नोट्स मधून किंवा इन्स्टंट हॉर्टिकल्चर मध्ये पण एक पेज दिले, त्याच्यावरून बघून घ्या. ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या कव्हर झाल्या तर पुढे आपल्याला परत 15-15 दिवस किंवा 10 दिवस, 15 दिवसात दुसरं रिव्हिजन आणि तिसरं थर्ड रिव्हिजन ही 10 दिवसामध्ये. ठीक आहे. आता हे सगळं वाचून झाल्यानंतर आता PYQ सोडवायचे तुम्हाला. ठीक आहे. बुक लिस्ट बघितली आपण सगळी, आणि त्यात वे ऑफ स्टडी कसा आहे, एक तर तुम्ही सब्जेक्ट वाईज कम्प्लीट करत चला, म्हणजे इसेन्शियल मध्ये अॅग्रो वाचल्यावर व्हॉल्यूम मध्ये तो पटकन होणार आहे तुमचा. एक तर असं करा, किंवा दुसरी गोष्ट मग तुम्ही बुक वाईज चला पूर्ण, म्हणजे ते इसेन्शियल कम्प्लीट केलं, इन्स्टंट कम्प्लीट केलं, व्हॉल्यूम कम्प्लीट केलं, हे तुमच्यानुसार सोयीस्कर आहे. ठीक आहे. त्यानंतर नोट्स प्रिपरेशन, पहिल्या वेळेस नोट्स प्रिपेअर करायचा नाही,
ठीक आहे. आता पहिल्या वेळेस ती वाचत म्हणजे पेन घ्यायचं आणि सगळं ॲग्रोनॉमी इसेन्शियल मध्ये दिलंय तसंच परत इकडे उतरवत चालायचं. अशी कामं करू नका आता. आता पहिल्या वेळेस वाचून घ्या. सेकंड जेव्हा तुम्ही वाचणार आहे तेव्हा खूप इम्पोर्टंट म्हणजे कोणती आता आपल्याला माहिती आहे सीडच्या क्लासेसवरती क्वेशन विचारतो. मग रजिस्ट्रेशन सीड असेल किंवा मग आपलं ब्रीडर सीड असेल याचा टॅग कोणता आहे? तर ते महत्वाचं आहे आपल्यासाठी किंवा मग क्लासिफिकेशन ऑफ वॉटर. तर मग फिजिकल क्लासिफिकेशन मध्ये आपण बघतो ग्रॅव्हिटेशनल वॉटर किती प्रेशरला आहे किंवा हायग्रोस्कोपिक कोएफिशियंट किती बारला आहे किंवा पीएफ किती आहे त्याचा. तर ह्या सगळ्या गोष्टी मग तुम्हाला जे काही न्यूमेरिकल थोडंफार ध्यानात ठेवणं गरजेचं आहे की जे इम्पॉर्टंट आहे तर ते बघून घ्या तुम्ही. आता ह्या सगळ्यात मी जे काही आपले कृषी सेवकला लेक्चर घेतले होते अनालिसिस टेस्टचे तर ते जवळपास 9-10 व्हिडिओ युट्यूबवरती अवेलेबल आहे. आता ते ते का बघायचे? कारण ते असे पॉइंट आहे जे आयबीपीएस असेल, कृषी सेवक असेल किंवा कोणत्या कॉम्पिटेटिव्ह झाला सगळ्यात हॉट टॉपिक किंवा इम्पॉर्टंट टॉपिक घेतले होते. त्यामुळे तुम्ही तिथं जाऊन जे 8-9 कृषी सेवकचे लेक्चर आहे ते जरी बघितले तरी हमखास मी मागच्या प्रिव्हियस इयर मध्ये पण बघून घेतलं तर जवळपास 20च्या वरती हे ऑब्जेक्टिव्ह तिथून आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही आतापर्यंत काय केलेलं नाहीये किंवा तुम्हाला आता तेवढं युट्यूबवर व्हिडिओ बघण्यात वेळ नाही तर तेवढे एक 7-8 तरी तुम्ही दररोज संध्याकाळी अर्धा-अर्धा तास जरी दिला तर ते सगळं कव्हर होणार आहे तुमचं तिथून. त्यामुळे मग मेजर मेजर कन्सेप्ट जे आहेत तर ते तिथं आहेत इम्पॉर्टंट. त्यातून 20-25 बीट आरामशीर येतात तर ते एकदा बघून घ्या. ठीक आहे. मग आता हे झालं. मग आता हे सगळं सोडवल्यानंतर तुम्हाला आता काय करायचंय हे वाचन झालं एकदा 30 दिवसामध्ये ठीक आहे. त्यानंतर पुढचं वाचून घेतलं तुम्ही. ज्यांनी पहिलं वाचून झालेलं आहे त्यांनी याच्या डिटेलमध्ये हे वाचले सगळे पॉइंट. आता तुम्ही काय करायचंय एस आर कानपा आपलं ऑब्जेक्टिव्हची बुक आहे एस आर कानपा. ठीक आहे. याच्यातून कसा अभ्यास करायचा आता ॲग्रोनॉमी वाचताना ॲग्रोनॉमीचे क्वेश्चन नाही सोडवायचे दुसऱ्या विषयाचे सोडवायचे कारण तुम्ही जर सकाळी जर क्रॉप वाचलेत आणि संध्याकाळी जर प्रश्न सोडवले बरोबरच येणार आहे. त्यामुळे थोडा गॅप राहू द्या म्हणजे रिव्हिजन चालू राहील तुमची. मग आता एकदा जर तुम्ही 2-3 सब्जेक्ट वाचून झाले तुमचे ॲग्रोनॉमी झालाय, सॉइल झालाय, हॉर्टी झालाय, बॉट झालाय, मेजर सब्जेक्ट वाचून झालेत. आता तुम्ही ॲग्रोनॉमीच्या क्वेश्चनला चालू करा. मग एस-आर कांतवामधून दररोज आता 100 क्वेश्चन 200-200 क्वेश्चन आहे प्रत्येक सब्जेक्टचे. तर एक 100 क्वेश्चन दररोजचे अर्धा पाऊण तास द्यायचा. ज्यावेळेस कंटाळा येईल ना त्यावेळेस क्वेश्चन सोडवायला घ्यायचे. म्हणजे मग काय होतं कंटाळा आलेला असतो त्यामुळे वाचनावर तेवढं हे नसतं मग सॉल्व्ह करत जायचं. चुकू द्या. काही सगळंच लगेच बरोबर येणार नाही. तुमच्या जोपर्यंत रिव्हिजन होणार नाही, सेकंड रिव्हिजन, थर्ड रिव्हिजन तोपर्यंत चुका होतच राहणार. कारण शेवटला पण आपण बघा 200 प्रश्नापैकी काय 200च बरोबर आले पाहिजे असं नाही. 200 पैकी तुमचे 150 प्लस तरी बरोबर आले पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे 10-20% तर प्रत्येकाच्या चुका होतात सिली मिस्टेक. कधी टॉपर असं झालंय का 200 म्हणजे 200 प्रश्न आहेत 100चा काहीतरी आपण ते 100 मध्ये कन्वर्ट करतो. तर 100 मध्ये 100 म्हणून लागला त्याचा मार्कचा. तर तसं नाही होत. त्यामुळे एक 70, 80, 85 इथपर्यंतच टॉपर असतो. तर मग यासारखा अनुभव यातून 100 क्वेश्चन कधी पण आता ज्यांनी पहिल्यांदा वाचून झालंय किंवा दुसऱ्यांदा वाचताय त्यांच्यासाठी आता स्टार्ट केलं तरी चालेल. आणि ज्यांनी अजून काहीच वाचलं नाही त्यांनी पुढचे 30 दिवस तरी 20 ते 25 दिवस तरी याला हात लावू नका आता सध्या यासारखा अनुभवाला. तुम्ही पहिलं वाचन करा ज्या नोट्स सांगितल्या त्यानुसार आणि मग तुम्ही यासारखा अनुभव सोडवायला घ्या. दररोजचा अर्धा 1 तास द्यायचा आणि 100 क्वेश्चन कंप्लीट करायचे. मेजर 10 सब्जेक्ट मध्ये 200-200 क्वेश्चन आहे म्हणजे 20 दिवसामध्ये तुम्ही अर्धा पाऊण तास जरी दिला तरी तुमचं ते बुक कव्हर होईल. ठीक आहे. इथपर्यंत आणि त्याच्यात आहे ना जे बरोबर येते त्याला ना खुणा करू. जे तुमचं चुकतंय ना तिथं खुणा करून ठेवा. पुढच्या वेळेस वाचताना फक्त तेवढीच वाचा. नाहीतर मग रिव्हिजन देताना काय होतं, की परत पहिल्यापासून वाचायला लागतं. खुणा आहे ना इम्पोर्टंट क्वेश्चनला करून ठेवायच्या आणि जेव्हा एकदा तुम्ही फक्त पेपरला जायच्या आधी 2-4 दिवस आधी एकदा यासारखा अनुभवामधलं मेन फक्त जिथं क्वेश्चन चुकले होते तुमचे किंवा हा इम्पोर्टंट आहे तेवढे क्वेश्चन बघून घ्यायचे. एका दिवसामध्ये होतात ते. वाचन तुमचं जसं वाढेल ना तसं मग ही स्पीड पण भेटतो आणि हे क्वेश्चन तुमचे एका दिवसात ते बुक पण होतं. पण सगळंच नाही. म्हणजे 200 क्वेश्चन मधून एक 20 एक क्वेश्चन असे का जे इम्पॉर्टंट आहे आणि चुकले होते तर ते एकदा फक्त ओव्हरलुक घ्यायचे म्हणजे तुमचं अनालिसिस पण होतं आणि तुमच्या तिथे चुका टाळल्या पण जातात जे चुकलं होतं ते. ठीक आहे आणि मग त्यानंतर टेस्टचं सांगेल तुम्हाला नंतर. बघा आता नोट्स पण बघितलं आपण. नोट्स पण बघितल्या. सेकंड किंवा सेकंड रिव्हिजनला तुम्ही जेव्हा पहिल्यांदा वाचून दुसऱ्यांदा वाचायला जाणार त्यावेळेस तुम्ही छोटी डायरी करायची आता. लई खूप मोठी 200 पेजेसची नोटबुक केली भरत बसली त्याला आता उपयोग नाही. एक छोटी डायरी करायची जी कुठेही तुम्ही घेऊन वाचू शकता त्यानुसार चालायचंय. आता रिव्हिजन पहिलं एकदा वाचून झालं किंवा तुम्ही आता जर वाचलंय तर तुम्ही संध्याकाळी डिस्कशन पण करू शकता. ठीक आहे. तुमच्या सोबत जर मित्र असतील तर एक 9 ते 12 किंवा 10 ते 12 हे 2 तास झोपेचा कालावधी असतो संध्याकाळी. कंटाळा पण येतो. तर त्यावेळेस तुम्ही दोघं तिघं जरी असाल तरी डिस्कशन करा. नसेल तर एकटा तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. पण जर कोणी सोबत असतील तर डिस्कशन नक्की करा. मग डिस्कशन मध्ये काय करायचंय नुसतं वाचायचं नाही. मी पुढचे 5 पेजेस वाचतो मग पुढचे तू 5 वाच नाही.
तुम्हाला दोघा तिघांना जी काही कन्सेप्ट येत आहे, म्हणजे आता स्ट्रीप क्रॉपिंग म्हणजे काय, इंटरक्रॉपिंग, मिक्स क्रॉपिंग मध्ये फरक काय आहे, किंवा ॲलो क्रॉपिंग म्हणजे काय, किंवा मग ऑब्लिगेट पॅरासाइट असेल, सॅप्रोफाइट असेल, तर हे सगळ्या गोष्टींच्या टर्म काय आहे, तुम्हाला ज्या कळाल्यात त्या एकमेकाला सांगा. नॉलेज दिल्याने असं नका म्हणू, की मी हुशार आहे, मी याला दिलं तर तो सीईटीला लागेल आणि माझं नाही लागायचं. असं नाही होत. त्यामुळे नॉलेज देत जे तुम्हाला येते ना द्या. तुम्हाला नक्कीच त्या गोष्टींचा फायदा होतो. कारण पुढून तुम्ही जेवढं तुम्हाला नॉलेज देता तेवढंच पुढचंही पण तुम्हाला मदत करतो आणि तुमचे कारण कॉम्पिटिशन तुमच्या दोघा तिघात नाहीये. ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन आहे. त्यामुळं अभ्यास करताना तुम्ही तुमच्या दोघातच कॉम्पिटिशन असं समजू नका. त्यामुळे जी काही कन्सेप्ट येते ती एकमेकाला सांगत चला. नाहीतर कधी-कधी होतं की सांगत नाही, नको याला पण याचे पण मार्क चांगले पडते. सांगा आणि त्या डिस्कशननी तुमचेच मार्क वाढणार आहे. कारण जिथं-जिथं चुका होत होत्या, तर ते सगळ्या गोष्टी तुमच्या ध्यानात राहतात आणि मग नंतरून जिथं कन्सेप्ट जर पेपर आला, पेपरमध्ये एक 100 पैकी 30 एक 35 क्वेश्चन किंवा 40 क्वेश्चन पर्यंत जवळपास कन्सेप्ट असतात. मग तिथं कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला ॲनिमलमध्ये भरपूर डिहॉर्निंगची कन्सेप्ट आहे आता किंवा कलिंग आहे, किती टक्के असतं, कलिंग म्हणजे काय? तर ह्या कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं एकमेकांसोबत डिस्कशन केल्यानंतर हे तुमचे मार्क वाढणार आहेत. त्यामुळे डिस्कशन करा. नसन कोणी सोबत तर बिनधास्त एकटा अभ्यास करा. फक्त कंटिन्यू रिव्हिजन जास्त द्या मग. ठीक आहे. आता एस-आर कांतो आपण बघितलं आपण. त्यानंतर आता पहिली रीडिंग जी आहे तुमची, ती किती दिवसात झाली होती? 30 दिवसामध्ये. जास्तीत जास्त 35 दिवसामध्ये. म्हणजे तुमचं आजपासून हे 25 दिवस 5 फेब्रुवारी, 5 मार्च, 5 मार्च पर्यंत किंवा लई तर लई 10 मार्च पर्यंत हे सगळं कंप्लीट झालं पाहिजे वाचून. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्ही काय करायचंय? सेकंड रिव्हिजन म्हणजे आपण जी फर्स्ट रिव्हिजन म्हणतो परत एकदा, तर त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजन करायची कंप्लीट. हं. आता पहिल्या 15 हे 30-35 दिवस संपल्यानंतर 5-10 मार्च नंतर एक 5 मार्च किंवा 10 मार्च नंतर तुम्ही रिव्हिजन स्टार्टच करायची. कसल्याही परिस्थितीमध्ये. जेवढे पुस्तकं झालेत ना त्यालाच रिव्हिजन द्या. असं नका समजू की माझं पुढचं वाचायचं राहिलं आणि मी आता रिव्हिजन नाही करत. पुढचेच पुस्तक वाचून घेतो. हां. 5-10 मार्चला तुम्ही पूर्णपणे नवीन वाचन स्टॉप करा आणि जे वाचलंय त्याच्यावरती रिव्हिजन चालू करा. मग 10 मार्च नंतर किंवा 5 मार्च नंतर 15 दिवसामध्ये एक रिव्हिजन कंप्लीट करून घ्यायची. म्हणजे आता 5 मार्च नंतर 15 जर बघितले आपण तर 20 मार्चच्या आसपास किंवा 25 मार्चला इथं लई. हे तुम्हाला 5 दिवस का देतो इकडे तिकडे? कारण याच्यामध्ये तुम्ही काय कंटिन्यू त्याच टायमिंगला वाचून होणार नाही. त्यामुळे 20 ते 25 मार्चला कंप्लीट होईल. त्यानंतर एक 5 दिवस आधी आता 30 तारखेला पेपर आहे, तर 3-4 दिवस तरी आधी तुमची परत थर्ड रिव्हिजन ही इम्पोर्टंट टॉपिकला मेन तुम्हाला ते कळून जातं, की इथं हायलाइट करून ठेवायचंय आणि ते 5-6 दिवसामध्ये ते पॉइंट कव्हर करून घ्यायचे. 5 ते 10 दिवसामध्ये थर्ड रिव्हिजन कंप्लीट करायची. ठीक आहे. आणि याच सोबत आता झालं आजपासूनचं 55 दिवसाचं प्लॅनिंग. पहिल्या 30 ते 35 दिवसाच्या आत म्हणजे 5 ते 10 मार्चच्या आत तुम्हाला एक रिव्हिजन कंप्लीट करायची. एकदा वाचून घ्यायचे जे पुस्तक सांगितले ते. तिथपर्यंत 10 तारखेनंतर नवीन वाचू नका. परत पहिले जे पुस्तक वाचले त्याला रिव्हिजन चालू करा. 15 दिवसाच्या आत ती रिव्हिजन कंप्लीट करायची परत एकदा सगळी. आणि शेवटच्या 5-10 दिवसामध्ये परत तिसरे रिव्हिजन जे पुस्तक वाचले त्यातल्या इम्पॉर्टंट कंटेंटला द्यायचे. कारण रिव्हिजन शिवाय रिझल्ट येत नाही. ध्यानात ठेवा. जे एकच बुक राहू द्या. तुम्हाला वाटतंय की सर मला यातलं कोणतंच करायचं नाही, मी फक्त इसेन्शियल होईल माझ्याकडून, तर इसेन्शियलच वाचा. कारण तुम्हाला हे पण सांगतो, इसेन्शियल असेल किंवा टॉपर नोट्स असेल किंवा वॉल्यूम असेल, ह्या एवढ्याच नोट्सवरती एएफओ असतील किंवा मग ऍग्रीकल्चर ऑफिसर असतील आपल्या ऍग्री एमपीएससी मधून कृषी अधिकारी, हे पण निवड झाली. 2018 पर्यंत फक्त जुना पॅटर्न होता, फक्त टॉपर आणि इसेन्शियल वरती अधिकारी झालेत. त्यामुळे असं काही नाही काही एका नोट्स वरती सर होऊ शकत नाही. मी अधिकारी किंवा माझी सीईटी साठी जे काय रँक आहे तर ती येऊ शकत नाही. तुमचं वाचन किती, तुम्ही किती समजावून घेतलंय आणि तुम्ही किती सिली मिस्टेक टाळताय यावरती सगळा रिझल्ट असतो आणि मेन त्या 2 तासामध्ये तुमचं नियोजन कसं आहे. त्यामुळं असं कधीही समजू नका की माझ्याच्याने हे होणार नाही. तर हे जर तुम्ही नियोजन केलं आणि रिव्हिजन चांगल्या दिल्या तर नक्कीच तुमच्याकडून होणार आहे. ठीक आहे. मग आता 20-25 तारखेपर्यंत सेकंड झालं. तिथून पुढे 20 तारखेपासून जास्तीत जास्त 20 पासूनच परत रिव्हिजन चालू करायची आहे आणि तिसरी रिव्हिजन जे आपण म्हणतो ती कंप्लीट करून घ्यायची. आता याच सोबत पॅरलली एस-आर कांतोमध्ये आपण एक किती 1 मार्च पासून किंवा मग आता तुम्ही जर आज अभ्यास चालू केलाय 5-6 दिवसापूर्वी तर 1 मार्च पासून किंवा जर तुम्ही अगोदरच अभ्यास चालू केलाय तर आता 15 फेब्रुवारी पासून जरी तुम्ही एस-आर कांतो मधले मेन दररोज 100 क्वेश्चन पहिले कोर्स वाईज सोडवायला चालू केलं तरी चालेल. आणि 1 मार्च पासून तुम्ही काय करायचंय फुल लेंथ टेस्ट. आता फुल लेंथ टेस्ट किती मिनिमम तुम्ही 5 तरी दिल्या पाहिजे.
ओके. आता ह्या 5 फुल लेंथ टेस्ट दिल्याने काय होणार आहे, तर तुम्हाला कळणार आहे तुमचं 2 तासामध्ये पेपर होतोय का नाही ॲक्चुअल, किंवा मी माझे क्वेशन कसे सॉल्व्ह केले पाहिजे. लाईनवर 200 सोडवत जाऊ, की पहिले सोपे-सोपे जे येतंय ते सोडवू. म्हणजे या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. त्यामुळं 5 फुल लेंथ टेस्ट तरी तुम्ही द्यायचे. ते कुणाच्याही द्या, पण त्या 5 फुल लेंथ टेस्ट देणं गरजेचं आहे. आता भरपूर स्टुडंटची मागणी, की सर टेस्ट घ्या तुम्ही, किंवा सरांना पण फोन येत आहे, की टेस्ट घेतल्या पाहिजे. तर त्या टेस्ट होतील. ज्यावेळेस तुम्हाला शेड्यूल असेल, एक आपण 20-25 मार्चच्या फेब्रुवारीच्या आसपास हे पूर्ण शेड्यूल टेस्टचं कोर्स वाईज असेल किंवा फुल लेंथ असेल, तर त्याच्या तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती ती माहिती कळेल. टेलिग्राम ग्रुप जॉइन करून ठेवा. ठीक आहे. सर ती माहिती तुम्हाला देतील सगळे ग्रुपवरती. मग आता टेस्ट पहिले एस-आर कांतवा सोडवणे, त्याच्याच बरोबर तुम्ही 1 मार्च पासून किंवा आता 20-25 फेब्रुवारी पासून टेस्ट जर चालू केल्या कोर्स वाईज फुल लेंथ तरी चालेल. ठीक आहे. आता आपला इथपर्यंत कुठे कव्हर झालं, रिव्हिजन झाली, पीवायक्यू सॉल्व्हिंग बघितलं, त्याचं अनालिसिस बघितलं. अनालिसिस तुम्हाला ते सांगितलं, तुम्ही 100 क्वेश्चन सोडवले कानपाव मधून, ते एकदा बघा माझं चुकलं कुठं, माझे विकर पॉईंट जे आहे, म्हणजे सब्जेक्ट कोणता कमकुवत आहे, जिथं म्हणजे मार्क जात आहे, तर ती रिव्हिजन करून घ्या एकदा त्याच्यावरती. हा, ठीक आहे. किंवा मग प्रश्न बघून त्याच्यामधले जे उत्तर बरोबर आले ते बघून घ्यायचे, आणि चुकलेले प्रश्न नक्की काय होतं, कसं काय चुकलं माझं, तर ते एकदा अनालिसिस करून घ्यायचंय. त्यानंतर टेस्ट सॉल्व्हिंग सांगितलं, मिनिमम तुम्हाला एक 5 टिप्स तरी प्रत्येकाने द्या, म्हणजे तुमच्या सगळ्या चुका ज्या होणार आहे तर त्या टाळता येतील. तुमचं टाइम मॅनेजमेंट होईल. परत परत तेच होतंय, पण ठीक आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी मग आता एमसीआरचा फॉर्म कसा भरायचा याबद्दल तर मी सांगेलच. ठीक आहे. काय काय बघितलं होतं आपण इथं. पहिली गोष्ट बुक बघितली. आता हा तुमचं एक राहील अजून, टॉपर. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही मागच्या 2-2.5 महिन्यापासून तयारी करताय, तर विकास पाटील सरांचं जे लेक्चर झालं होतं, जे तुम्ही गायडन्स सेशन बघितलं, की तयारी कशी करायची, त्यात कोणते बुक वाचायचे, कोणतं कंटेंट कसं वाचायचं, त्यानुसार सरांचं फॉलो करा. पण आज जर तुम्हाला तयारी करायची, तर तुम्ही इसेन्शियल सुंदरपैकी एक व्हॉल्यूम मधून हे मेन टॉपिक जर कव्हर होतंय तर सगळंच वाचा. आणि हे जर वाचून झालं तुमचं, मी जे सांगितलं होतं ते, तर मग तुम्ही टॉपर मधून काय फक्त जे ज्या ह्या 2 नोट्स मध्ये होतं ना, इसेन्शियल किंवा सुंदामध्ये किंवा मग व्हॉल्यूम मध्ये, ते सोडून जे काही तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट भेटतात ते टॉपर मधून 2-4 दिवसामध्ये किंवा 5 दिवसामध्ये तुम्ही कव्हर करून घ्या. मी पण इसेन्शियल सोडून जे काही मेन पॉईंट होते ते आज हायलाइट टॉपर मध्ये करून ठेवले, आणि दरवेळेस वाचताना फक्त तेवढेच वाचतो. कारण परत टॉपर पहिल्यापासून वाचणं त्याच्यात काही हे नाही. कारण जे जुना कंटेंट आहे किंवा जो डाटा आहे, तर तो करंट डाटा तो जुना झालाय, तो वाचून उपयोग नाही. पण जे काही प्रॅक्टिकल मॅन्युअल मधले काही काही पॉईंट चांगले काढलेले टॉपर नोट्स मध्ये, तर ते तुम्ही जर हे वाचून झाल्यानंतर एकदा टॉपर घ्यायचे, आणि त्यातले फक्त मेन मेन, हा हे जे इकडे कव्हर झालं नाही तेवढं फक्त तिकडे लाल पेनने किंवा हायलायटरने खुणा करून ठेवा, आणि प्रत्येक वेळेस फक्त रिव्हिजन देताना टॉपर मधून तेवढे पॉईंट वाचून घ्यायचे. ठीक आहे. याच्यातून एखादं बुक राहणार नाही, एवढ्यामध्ये तुमचं बऱ्यापैकी कव्हर होतंय. जर तुम्हाला वाटतं इसेन्शियल आणि एस-आर कांतामध्ये पण पूर्ण क्लिअर होईल सोबत, फक्त आपलं इन्स्टंट ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. इसेन्शियल, त्यानंतर आपलं इन्स्टंट हॉर्टिकल्चर आणि एस-आर कांतामध्ये पीवायक्यू सॉल्व्हिंग केलं तरी पण जमेल. ठीक आहे. हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुमची ग्रास्पिंग पॉवर किती, त्यानुसार तुम्ही तुमचे प्रयत्न करायचे, किंवा स्पीड कसा आहे. तुम्हाला जर टाइम लागतोय तर मग एवढे बुक तुम्ही वाचून घ्या. आता पुढे टेस्ट सॉल्व्हिंगचं पण बघितलं. आता टेस्ट बद्दल तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती जे काही शेड्यूल असणार आहे तर ते सगळं कळेलच. ठीक आहे. आता काही काही स्टुडंट बद्दल असंही पण बघितलं मी. काय होतं, की नेमकी म्हणजे तुम्ही हुशार खूप आहे, टॉपर आहे कॉलेजचे, पण त्या 2 तासामध्ये तुम्ही जे काही नियोजन आहे ते नीट केलं नाही. म्हणजे कसं होतं, की तुम्ही डायरेक्ट ॲग्रीकल्चर सीईटीचा फॉर्म भरला आणि तिथे 200 क्वेश्चन आहे, तर तुम्ही इकडेच मागे क्वेश्चन काही कन्फ्युजिंग आले, तिथंच विचार करत बसले, तर पुढचे 5-50 राहून जातात किंवा टाईम पुरत नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय, आपण ही जी महत्वाचे जे काही इम्पॉर्टंट सोपे क्वेश्चन इझी, तर ते पहिले कम्प्लीट करून घ्या तुम्ही. पेपरला जाताना इम्पॉर्टंट इझी क्वेश्चन कम्प्लीट करा. त्यानंतर मग काय तुम्हाला 50-50 वाटतायत, ओके, तर ते नंतरून मग एकदा तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. पहिलं महत्वाचं इम्पॉर्टंट 70-75 क्वेश्चन असे असतात, म्हणजे जवळपास 70-75% क्वेश्चन असे असतात की जे तुम्हाला पहिल्या याच्यातच येऊन जातात. 10-15% क्वेश्चन असे असतात की जे थोडेसे 50-50 तुम्हाला विचार करायला लावतात, तर ते तुम्ही नंतर सोडवले तरी चालेल दुसऱ्या राऊंडला. पहिल्या राऊंडला मेजर तुम्ही 70-75% पेपर पटकन कव्हर करून घ्यायचा आहे, आणि मग तुम्ही विचार करत बसा. म्हणजे तुमचं तिथे जो जाणार टाइम आहे, किंवा जो पुढे इझी क्वेश्चन होते तिथं तुम्हाला टाइम पुरत नाही, तर तो पुरेल.
ठीक आहे. मग आता आपण बघितलं 55 दिवसामध्ये पुस्तकं कोणते कोणते वाचायचे, त्यानंतर त्याच्यात ज्यांनी सेकंड फर्स्ट एकदा वाचून झालंय त्यांनी त्यांचं नियोजन कसं करायचं आणि पूर्ण याच्यामध्ये रिव्हिजन तुमची 30 मार्च पर्यंत कशी कंप्लीट करायची हे सगळं कंप्लीट केलेलं आहे. आता याच्यानंतर ज्यांनी बॅच लावले किंवा आता सध्या आपले जे काही बॅचचे लेक्चर सर जे बघताय तर त्यांना सरांनी पूर्ण तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली असेल काय काय करायचंय ते प्रत्येक टीचर तसं सांगताय. बऱ्यापैकी आपला आता काय होतं जनरली आपण कुठे पण ॲग्रोनॉमी असेल किंवा सॉइल सायन्स असेल, हॉर्टिकल्चर असे सोपे क्वेश्चन सब्जेक्ट पहिले कव्हर करतो. तर असं न करता इंजिनिअरिंग असेल, बॉटनी असेल किंवा मग आपला ॲनिमल हसबंडरी, डेअरी सायन्स असेल किंवा सॉइल सायन्स याच्यासारखे अवघड जे सब्जेक्ट आहे ते पहिले संपवून घेतलेत आणि पुढच्या 25 तारखेपर्यंत हॉर्टिकल्चर असेल किंवा मग ॲग्रोनॉमी असेल, एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स हे कंप्लीट होतील कव्हर. पण आता याच्याबरोबर तुम्ही फक्त लेक्चरच करायचे का? नाही. लेक्चर हे 2-2.5 तास केले ठीक आहे. तुम्ही कुठेही लेक्चर करताय 2-2.5 तास त्याला द्या. 2.5-3 तास. कारण काय होतं तुमच्या डिग्रीमध्ये तुम्ही किती कन्सेप्ट क्लिअर करून घेतलात त्यावरती पण डिपेंड असतं. कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर त्यावेळेस क्लास केला तर नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे. कारण क्लासमध्ये तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात. त्यामुळे मग क्लास केला तरी चालतंय. मग अशा वेळेस क्लासला पण खूप जास्त वेळ न देता पटापट लेक्चर आपण बघून घ्यायचे. 2-2.5 तास दररोजचे दिले तरी चालतंय. पण मग हे वाचून लेक्चर बघून झाले. लेक्चर नंतर त्या लेक्चर बघता बघताच तुम्ही इम्पोर्टंट नोट्स ते जे सर सांगत असतात तर ते लिहून घ्या. किंवा तुम्हाला जे काही त्याच्यानंतर जी काही नोट्स दिली जाते ग्रुपवरती तर त्याच्यातून इम्पोर्टंट फक्त खुणा करून ते पॉइंट अर्ध्या 1 तासामध्ये वाचून घ्यायचे सगळे. त्या सब्जेक्ट मधले 2-3 तास दिले म्हणजे 2-3 तास लेक्चर आणि प्लस एखादा तास तुम्ही म्हणजे 8 पूर्ण विषय झाल्यानंतर 2-3 तासामध्ये जे तुमचं इसेन्शियल मध्ये व्हॉल्यूम मध्ये कव्हर नाही आलं तेवढे फक्त पॉइंट इकडून तुमचे ऍड करायचे त्याच्यामध्ये. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जर सोपे काही विषय तुम्हाला वाटतंय हॉर्टी सोप्पा आहे, ॲग्रोनॉमी सोप्पा आहे, मला येतं याच्यातलं किंवा तुमचा जो आवडीचा विषय तर त्याचे लेक्चर बघू नका. कारण आता वेळ वाचवायचा आपल्याला. तुम्हाला जे विषयाचे कन्सेप्ट गरजेचे वाटते मला हा माझा क्लिअर झालेला नाही ते विषय बघून घ्या. एखादा विषय असा असतो प्रत्येकाचा जो आवडीचा असतो त्याचं लेक्चर बघू नका. तिथं टाइमपास करू नका. त्याच्याऐवजी नोट्स वाचून घ्या. तुम्ही लेक्चर करा नका करू पण ह्या सगळ्या गोष्टीतून तुमचं रीडिंग सोबत पॅरलली पुस्तकांचं पण चाललं पाहिजे इसेन्शियलचं व्हॉल्यूमचं. त्यामुळं सोपा एखादा जर विषय असेल तर त्याचं लेक्चर बघू नका. बाकी सगळे पण कन्सेप्ट क्लिअरिटी प्रत्येक विषयाची होणं गरजेचं आहे. नाही तर बॉटनी ऑप्शनलला ठेवतो, इंजिनिअरिंग ऑप्शनला ठेवतो. अशाने रिझल्ट येत नाही. आता तुम्हाला सगळे विषय करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी किंवा डीएरी मधल्या कन्सेप्ट असतील चांगल्या तर ह्या सगळ्या कव्हर करणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक्स पाठांतर करून जमणार नाहीये. तिथले लॉ समजून घेणं गरजेचं आहे. तर हे सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. याच्यातून तुमचा 30-40% कन्सेप्च्युअल जो पेपर आहे तो पण कव्हर होईल आणि प्लस तुमचं न्यूमेरिकल तुम्हाला प्रत्येक वेळेस पॉईंट इम्पॉर्टंट एमसीक्यू सांगितले जातील. आता त्यानंतर तुमची कोर्स वाईज जी काही टेस्ट आहे ते चालू होतील 20 पासून 15-20 तारखेपासून पुढे आणि प्लस मग पूर्ण फुल लेंथ टेस्ट पण होतील ज्या बॅचच्या स्टुडंटसाठी पण असतील आणि बाहेरच्या स्टुडंट साठी पण असतील. तर ते सर तुम्हाला ग्रुपवरती तसं त्या गोष्टी सांगतील. मग आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय बॅच असू नाहीतर अदर स्टुडंट असतील ह्या सगळ्यांनी पहिली गोष्ट तुम्ही लेक्चर बघताय ठीक आहे. लेक्चर जर बघत नसाल तर तुम्ही नोट्स वाचताय. ह्या नोट्स तुम्ही वाचून घ्यायच्या पूर्ण. त्याच्यानंतर म्हणजे आता एकदा नोट्स रीड झाली पूर्ण त्याच्यानंतर याच्यावरती तुम्ही डिस्कशन किंवा रिव्हिजन. आता डिस्कशन जर तुम्ही मित्रांबरोबर करत असाल ठीक आहे. नसन करत तर रिव्हिजन तुमचे रिव्हिजन तर करणंच आहे तुम्हाला. रिव्हिजन चालू ठेवायचं आहे. जास्तीत जास्त रिव्हिजन द्यायचं आहे. त्यानंतर या सगळ्यातून तुम्हाला पीवायक्यू जे आपण या सरकारच्या बुक मधून बघितलं ते कम्प्लीट झाल्यानंतर मग टेस्ट मधून हे कम्प्लीट करायचंय पीवायक्यू आणि टेस्ट सॉल्व्ह करायचंय. आणि एक छोटीशी डायरी या सगळ्या गोष्टी सोबत असताना एक छोटी डायरी 1-2 तुम्हाला ठेवायची सोबत आणि त्यामधून तुम्ही शेवटच्या 2-3 दिवसामध्ये त्या डायरी किंवा कुठेही जाताना तुम्ही मेसमध्ये चाललाय किंवा सकाळी कॉलेजला चाललाय तर ह्या टाइम मध्ये जाता जाता ह्या सगळ्या जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर ते डिस्कस करा किंवा ती शेवटला वाचून जा म्हणजे तुमचं पटकन तिथं तुमची रिव्हिजन होईल. ठीक आहे. म्हणजे एक तर पहिले लेक्चर बघून घ्यायचे जे काही थोडा वेळ दररोजचे 2-2.5 तास त्यानंतर नोट्स वाचायच्या कंप्लीट ज्या काही तुम्हाला सांगितल्यात मागे मी ते पण त्यानंतर डिस्कशन दररोजचं 1-2 तास करता आलं तर ठीक करायचंच. जवळपास सगळ्यांनीच डिस्कशन करा. पण जर एखाद्याकडे सोबत नसेल तिथं करणारा एकटाच असेल कॉलेजमध्ये तर त्यांनी तर रिव्हिजन जास्तीत जास्त करायचंय आणि प्युअर टेस्ट सॉल्व्हिंग. कारण का अभ्यास तुम्ही किती केला
पण जर पीवायक्यू आणि टेस्ट सॉल्व्ह केलं नाही तर तुम्हाला 2 तासामध्ये गणित कसं जुळवायचं हे कळणार नाही, किंवा तुमच्या ज्या सिली मिस्टेक होतात त्यात जर तुम्हाला टाळायच्या असेल तुम्हाला जास्तीत जास्त पेपर देणं किंवा प्रश्न सोडवणं गरजेचं असतं. त्यामुळे पीवायक्यू यासारख्या अनुभवामधून आणि नंतर कोणत्यातरी एका अकॅडमीची टेस्ट रिजॉईन करून कोर्स वाईज प्लस फुल लेंथ टेस्ट द्या, म्हणजे तुम्हाला तुमचा पूर्ण अंदाज येईल. ठीक आहे, इथपर्यंत आता कव्हर झालंय. आता एमसीआरच्या फॉर्म बद्दल जर बघूया आपण. जे काही प्रॉस्पेक्ट तुम्ही आता सध्या ग्रुपवरती बघितला असेल तर त्याच्यामध्ये आता फॉर्म पहिली गोष्ट भरायचा कोणता, कोणत्या फॅकल्टीसाठी भरायचा हेही तेवढंच महत्वाचं आहे. फक्त एमसीआर पीजीसीईटी करायची ऍग्रिकल्चरची म्हणून ऍग्रीचाच फॉर्म भरायचा असं नाही. तर आता याच्यात बघा प्रत्येक फॅकल्टी ऍग्रिकल्चर वाल्यांसाठी आहे, हॉर्टिकल्चरसाठी आहे, फॉरेस्ट्रीसाठी, इंजिनिअरिंगसाठी, फूडटेकसाठी आहे, किंवा फिशरी वाल्यांसाठी पण आहे, एबीएम साठी पण आहे. हे सगळ्या फॅकल्टी आहे. मग आता याच्यामध्ये एक्झामिनेशन फी किती? तर पहिली गोष्ट जी काय ओपन कॅटेगरी आहे त्यांना 800 रुपये, त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी असेल ओपन सोडून बाकीचे 600 रुपये, आणि अदर स्टेटचे पण देऊ शकतात ते 800 रुपये. मग ही फी आता, मग याच्यात फी मध्ये कसं आहे, तुम्ही जर ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, एबीएम हे 3 ऑप्शन, आता ऍग्रिकल्चरचा स्टुडंट हा जास्त करून 3 फॅकल्टीसाठी एमसीआर पीजीसीईटी फॉर्म भरत असतो. ऍग्रिकल्चर द्यायची आपल्याला, पण त्याचबरोबर हॉर्टिकल्चरचा अभ्यास होतोय तर हॉर्टिकल्चर पण द्यायचंय. आणि जर ह्या दोघांना नंबर लागला नाही तर आपला एबीएम ला ह्या सगळ्या अभ्यासावरती नक्कीच चांगले रँक येते, त्यामुळे तुम्ही एबीएम ला पण भरायचा असतो. कारण जर ह्या दोनला नाही लागलं तर मी एबीएम करेल, कारण एबीएम मध्ये पण एबीएम झाल्यानंतर चांगला स्कोप आहे तुम्हाला कंपनीमध्ये. जे काही तुम्ही 18-20 हजारावरती पहिलं तिकडे करणार होता नंतर डिग्री झाल्यानंतर, जे 12-13-15 हजारावरती, तर ती तुमची ग्रोथ इकडे पटकन होते एबीएम केल्यानंतर. मग आता याच्यामध्ये बघा 800 रुपये फी बघितली ओपनला, ऑदरला 600 रुपये. आता हे नोटिफिकेशन जे आहे ते 1 तारखेला आलंय. फॉर्म भरायला लास्ट डेट आहे 27 फेब्रुवारी. त्यामुळं आताच सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचा. एकदा जर आता फॉर्म भरला तुम्हाला फक्त अभ्यासाची काळजी आणि तुमचं रावे मॉड्यूलचं जे काय प्लॅनिंग असेल टाइम टेबल ते फॉलो करायचंय. मग त्यावेळेस तुम्ही, कारण काय होतं कधी कधी कामाच्या याच्यामध्ये 27 तारीख निघून जाते आणि मग वाटतं मला फॉर्म भरायचा होता, कारण टायमिंग आहे 27ला 4 पर्यंत. त्यामुळे सगळ्यांनी आताच फॉर्म भरून घ्या, कारण नंतर परत मग शेवटला साईट चालते नाही चालते. त्यामुळे सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता फॉर्म भरून घ्यायचे. एकदा फॉर्म भरला आणि व्यवस्थित भरा, चुका करू नका. त्यामुळे तुम्हाला ही माहिती सांगतोय. 27 तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्यायचे डेट, पण तरी आपण सगळ्यांनी आताच फॉर्म भरायचे. ठीक आहे. मग किती, 27 फेब्रुवारी 4 वाजेपर्यंत टायमिंग आहे. जी काही वेबसाईट आहे ती आहे www.mcear.org. आता 30 तारखेला कोणता पेपर होणार आहे, हॉर्टिकल्चरचा, फूडटेकचा सकाळी आणि ऍग्री इंजिनिअरिंग कम्युनिटी सायन्सचा दुपारी. आता बायोटेक साठी वेगळी आहे, त्यानंतर ऍग्री इंजिनिअरिंग साठी वेगळी सीईटी आहे, फूडटेकचं पण वेगळी सीईटी. मग 30 तारखेला हॉर्टिकल्चरचा, आता ऍग्रिकल्चर स्टुडंटसाठी 30 तारखेला हॉर्टी होणार. हॉर्टी पेपर मध्ये तुम्हाला अंदाज येईल बऱ्यापैकी की 2 तासात पेपर कव्हर झाला की नाही, किंवा मग किती. जर नाही ऍग्रिकल्चरचा पेपर अवघड गेला तर तुमचं हॉर्टिकल्चर मध्ये रँक चांगली येईल, तिथे एमएससी करता येईल तुम्हाला. त्यामुळे हॉर्टिकल्चरचा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर 31 तारखेला ऍग्रिकल्चरचा फॉर्म भरायचा, आपली मेन सीट ऍग्रिकल्चर. आणि त्यानंतर 1 तारखेला एबीएमचा फॉर्म भरायचा, ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट साठी. हे 3 फॉर्म प्रत्येकाने भरणंच आहे. हा पॉईंट राहिला होता जो तुमच्यापर्यंत आला नाही. पण हे 3 फॉर्म का भरावे, पहिली गोष्ट ऍग्रिकल्चर मध्ये जर तुमची एमएससी नाही झाली तर हॉर्टिकल्चर मधून रँक आल्यामुळे तिकडे एमएससी ला ऍडमिशन भेटल. जर ते नाही झालं तर तुम्ही एबीएम मधून चांगले रँक येतेच. जेव्हा तुमची इकडून रँक जर 200-250 असेल ऍग्रिकल्चर मध्ये, तेव्हा तुमची एबीएम मध्ये 100च्या आतमध्ये असते आणि लागून जातो नंबर हमखास तिथे. ठीक आहे. त्यामुळे हे 3 फॉर्म भरायचे. तुम्ही विचार करत असाल की मला 2400 रुपये लागतील, पण आज 2400 रुपयाचा विचार करू नका. ठीक आहे, परिस्थिती काहींची बेताची असते की हे पैसे भरू शकत नाही, तुम्ही ऍडजस्ट करा. पण हे पैसे भरून तुम्ही 3 फॉर्म भरा, प्रत्येकाने भरा जे तयारी करताय ऍग्रिकल्चर सीईटीची ते. कारण याच्यातून तुम्हाला अंदाज पण येईल, आणि जर एकातून नंबर नाही लागला तर दुसऱ्या 2 याच्यातून नंबर लागेल. त्यामुळे तिन्ही पण ऑप्शन क्लिक करायचे. ठीक आहे. हे 3 पॉईंट कव्हर झाले आपले. त्यानंतर आता बघा 12 एप्रिल 2024च्या आसपास रिझल्ट लागेल, ते कळेलच नंतर तुम्हाला. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये याच्यामध्ये. ठीक आहे. एक्झामिनेशन सेंटर साठी कोड दिलेले आहे, म्हणजे तुम्ही पुण्यात राहत असाल तर 1 नंबरचा कोड टाकून कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चरचा सीट देऊ शकता. फक्त ऑल सब्जेक्ट एक्सेप्ट फिशरिंग कम्युनिटी सायन्सचे एक्झाम सेंटर हे नाहीये, हे बघून घ्या. आता ऑल सब्जेक्ट साठी ऍग्रिकल्चर नागपूरला असेल, परभणीला असेल,
आता कॉलेज ऑफ डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजिनिअरिंग आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ऑल सब्जेक्टची सीईटी होते, एक्सेप्ट कोणते फक्त इथं फॉरेस्ट्री, फिशरी आणि कम्युनिटी सायन्स, तर ह्या होत नाही. मग अशानुसार तुमचे बघून घ्या कोणते कोणत्या सब्जेक्ट मधून तुम्ही देताय आणि त्याचं सेंटर ते आहे का आणि तो कोड टाका. ठीक आहे, म्हणजे तुमच्या जवळचं जे काही सेंटर असेल तर ते भरून बदनापूर आहे, लातूर आहे, यवतमाळ आहे, तुमच्या प्रत्येक भागामध्ये एक एक सेंटर आहे, तर तिथला कोड टाकायचा म्हणजे तुम्ही तिथं सेंटरला जाऊ शकताय. आता फॉर्म मध्ये डॉक्युमेंट लागत नाही. भरपूर कॅन्डिडेटचे फोन आले, सर डॉक्युमेंट काय लागतील किंवा नॉन क्रिमिलियर कधीच, तुम्हाला आता सध्या काहीच विचारत नाही. आता फक्त तुम्ही चांगली तयारी करून पेपर देणं, जेव्हा तुमच्या ह्या रँक लागतील किंवा तुमचे मार्क कळतील त्यानंतर फॉर्म भरताना जेव्हा एमएससी ला आपण फॉर्म भरतो त्यावेळेस डॉक्युमेंट लागतात. त्यामुळं आता सध्यानी युजर नेम असेल किंवा आपला ईमेल आयडी, फोन नंबर हे टाकून रजिस्ट्रेशन करायचंय. पुढे नंतरून तुमचं नाव असेल किंवा मग तुमचं जेंडर किंवा कॅटेगरी, तुमचा ऍड्रेस, त्यानंतर युजी कॉलेज कोड कोणता आहे हे प्रॉस्पेक्ट मध्ये दिलेला आहे, युजीचा कॉलेज कोड तो टाकायचा आहे. आता सीईटी फॅकल्टी, ऍग्रिकल्चरच्या प्रत्येक स्टुडंटनी ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर आणि ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट हे तिघांसाठी पण क्लिक करायचंय. पेमेंट जाऊ द्या, तुम्हाला वाटेल की सर 1600 रुपये जास्त लागतंय, पण आता हे करणं गरजेचं आहे, कारण आपण जर आज पैशाचा विचार केला तर आपल्याला पुढे 1 वर्ष परत थांबावे लागेल. जर ऍग्रिकल्चरला नंबर नाही लागला तर आपल्याला परत पुढच्या वर्षी ज्यांना एमएससी करायची आहे किंवा मग एएफओ करताय पण आता जर त्यांनी फॉर्म भरला नाही तर तुम्हाला पुढच्या वर्षी परत वाटेल की भरायला लागत होतं, तयारी करावी लागत होती. त्यामुळे आता सध्या हे पेमेंट करा आणि हे भरून टाका. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आता फोटो आणि साईन, फक्त डॉक्युमेंट कोणतंही लागत नाही, फोटो आणि साईन अपलोड करायचे, पासवर्ड क्रिएट होईल आणि शेवटला पेमेंट करायचे 800 रुपये पर सब्जेक्ट. म्हणजे तुम्ही किती फॅकल्टीत देताय, ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, एबीएम देताय तर 2400 रुपये पेमेंट करावं लागेल. ठीक आहे, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर विचारल्या जातील जेव्हा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं त्यावेळेस. त्यामुळे आता त्याची गरज नाही, फक्त युजर नेम, पासवर्ड, रजिस्ट्रेशन नंबर असेल ते ध्यानात ठेवा. आपण जवळपास मेजर पॉइंट सगळे कव्हर केलेत. या सगळ्यातून आता ज्यांनी बॅच केली होती त्यांच्यासाठी सगळ्यांना सांगितलंय की तुम्ही बॅच मधून काय काय करायचंय. बॅचच्या स्टुडंटनी नोट्स कसं असेल किंवा रिव्हिजन द्यायची, पूर्णपणे पीवायक्यू असतील ते सॉल्व्ह करायचे. मग आता काहींना जर वाटत असेल की माझ्या कॉलेजमध्ये माझं पूर्ण हे कव्हर झालेलं नाहीये किंवा माझ्या कन्सेप्ट तेवढ्या क्लिअर नाही सर, किंवा काही सब्जेक्ट मध्ये टीचर तेवढे चांगले नसल्यामुळे ते कव्हर झालेलं नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही जे काही कन्सेप्च्युअल क्लिअरीसाठी आता सध्या जवळपास ह्या बॅच मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. एमसीआरपीजीसीटी 2024 ला 2500 रुपये फी आहे, त्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट मध्ये पण तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहे. तर याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकताय. याच्यात तुमचे खूप वेळ घातलेला नाहीये. डिटेल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर 70 28 27 69 69 या नंबरवर कॉल करा. तिथे तुम्हाला संदीप सर पूर्ण याबद्दल माहिती देतील सगळी डिटेलमध्ये. त्यावरती तुम्ही माहिती घेऊ शकताय. जर फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम आला तर त्यावेळेस या नंबरवरती कॉल करा. तिथे सर तुम्हाला नक्कीच माहिती देतील. आता ह्या बॅच मध्ये तुम्हाला पूर्णपणे खूप डिटेलमध्ये आणि वेळ घालवलेला नाहीये. मेन कन्सेप्ट वरती भर आणि फक्त तुमच्या इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह, कारण आता दिवस कमी आहे आणि याच्यात फक्त तुम्हाला लेक्चर मध्ये गुंतवून ठेवलं तर तुमचा रिझल्ट येणार नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्याच गोष्टींवरती ध्यान ठेवावं लागणार आहे की तुम्हाला लेक्चरला पण वेळ गेला नाही पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन पण बाकीच्या नोट्स वाचून रिव्हिजन होऊन परत टेस्ट, तुमचे क्वेश्चन टेस्ट सॉल्व्ह झाल्या पाहिजे आणि शेवटला तुमचा चांगली रँक पण आली पाहिजे. ह्या गोष्टी लक्ष राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सरांना ह्या कॉल नंबरवरती कॉल करून तुम्ही बाकीची माहिती घेऊ शकता सगळे. ठीक आहे, आता पुढचा, मग ह्या सगळ्यातून आपण काय बघितलं एक गोष्ट की तुम्ही लास्ट इयरला आता सध्या परत पुढच्या वर्षी मी रावे आणि मॉड्यूल कंप्लीट करल आणि मग तयारी करल कोणती पण, म्हणजे कॉम्पिटेटिव्हची असेल किंवा एमसीआरची असेल, तर ते करण्यापेक्षा आता 55 दिवस तुम्ही रावे आणि मॉड्यूल मॅनेज करा. कसं करायचं ते सांगितलंय आणि ते मॅनेज करून 55 दिवसामध्ये तयारी होती बऱ्यापैकी. जे जे पुस्तक वाचायचे ते तुम्हाला सांगितलेत की जर तुमच्याकडे दिवस कमी तर तुम्ही 1-2च बुक वाचा किंवा कॉल करा ह्या नंबरवरती, तुम्हाला डिटेलमध्ये ते सांगतील की तुम्ही आता या 55 दिवसामध्ये एखादं कोणतं पुस्तक वाचायचं तेवढ्याच गोष्टींवरती भर द्या. ठीक आहे, मग लास्ट इयरला तुम्ही आहे, तुमचं जर टार्गेट तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणे तर तुम्ही फॉर्म भरा आणि त्याची तयारी करा. कारण ह्या 55 दिवसामध्ये जी तयारी करशाल, हाच प्रत्येक एक्झामला गेल्यानंतर 50 ते 60% ह्या जी आपल्या ऍग्रिकल्चरचं एमसीआरपीजी सेटल असतो तो सिलेबस सगळे असतो तो तुमचा आज कव्हर होऊन जाईल. कारण
येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये AFO ची प्री आहे आणि डिसेंबरमध्ये लगेच मेन्स आहे. तर त्या गोष्टीचा मेन्सचा अभ्यास तुमचा आजच बऱ्यापैकी होऊन जाईल आणि मग परत डिग्री पास आउट झाल्यानंतर तुम्ही ॲग्रीची प्रीची 5-4 एक महिने तयारी करून आणि मेन्सला परत ॲग्रीकल्चरचं तुमचा पार्ट असणार आहे, तर तिथं तुमची पूर्ण तयारी होऊन जाईल. त्यामुळं MCRPची सीईटीचा फॉर्म भरायचा आहे. भले तुम्ही नंतर MSc रँक चांगली आली तर करू नका. तर आज सगळ्यांनी फॉर्म भरून आपल्या तयारी करायची 55 दिवसामध्ये. आता ही MCR करायची त्याच्यासाठी ह्या 3 फॅकल्टी प्रत्येकाने निवडायचं सांगितलं. ॲग्रीकल्चरमध्ये ॲग्री, हॉर्टी, ABM हे 3 भरा. कारण जर एक भरला तर तुमचा परत जर तिथं रँक नाही आली, तर परत मग नंतर तयारी करावी लागेल. त्याच्यासाठी करायचंय. ठीक आहे. आता AFOचा आणखी एक मी सिनियर बघितले होते, की ज्यांनी 4-5 वर्ष AFO केली, झालं नाही. नंतर MScला ॲडमिशन घेतलं आणि MSc करून नंतर मग चांगल्या जॉबला पण कंपनीमध्ये लागले. म्हणजे MSc तुमची प्रत्येक वेळेस एक प्लॅन बी म्हणून खूप सेफ राहते. त्यामुळे MSc साठी ट्राय तर करा. तुम्हाला किती जमतंय ते तुम्हाला सगळं तुमची कॅपॅबिलिटी किती आहे किंवा तुम्ही ह्या 2 महिन्याच्या अभ्यासात कुठपर्यंत किती मार्काला गवसणी घालू शकला, हे तुम्हाला सगळं कळणार आहे. आपण बघतो दगडाला जसं आपण टाके दिल्याशिवाय, घाव दिल्याशिवाय देव पण येत नाही. तसंच तुम्ही तुमचं स्वतःला जोपर्यंत कष्ट करण्याची जिद्द आणि संयम ठेवत नाही आणि अभ्यास करत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. मग हे सगळं करायचं असेल तर तुमच्याकडे कष्ट करण्याची जिद्द पाहिजे, संयम पाहिजे, तर तुमचं नक्की भेटणार आहे. कारण 55 दिवस पण कमी नाही. हे सगळ्यांसाठी सारखे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने तयारी करायची आहे. मिळून मिसळून तुम्ही सगळे सोबत असेल तर डिस्कशन करा. जिथं जाल तिथं टाईम काढून त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करा. तर तुमचं नक्की सिलेक्शन होईल. याच्यात कोणताही प्रॉब्लेम नाही. एक पुस्तक पण सफिशियंट आहे. त्यामुळे एकच नाही लिमिटेड बुक पण मॅक्सिमम रिव्हिजन झाली पाहिजे आणि PYQचा आपला सॉल्व्ह केले पाहिजे थोडेफार. ठीक आहे. आता याच्यात टाइम टेबल फॉलो कसं करायचं एवढं एक शेवटचा पॉईंट सांगेल आणि मग कंप्लीट करू आपण लेक्चर. ठीक आहे. दिवसभरामध्ये तुम्ही टाइम टेबल तुमचं कसं रुटीन ठेवायचंय. दररोज सकाळी एक 55 दिवसच काम करायचंय. याच्यानंतर नाही तर मग तुम्हाला परत पुढच्या वर्षी अभ्यास करावा लागेल पूर्ण. त्याच्यामुळे आता सध्या तुम्ही मोडूल असू, रावे असू, सकाळी 5:30 ला नाही जमत तर 6 ला उठा. 6 ते 8 मध्ये एकदा 2 तास तुमचा अभ्यास खूप चांगला होऊन जाईल. जे त्या रूमला राहता, रूमला अभ्यास होत असेल तर लायब्ररी असेल जवळ लायब्ररी जॉईन करा किंवा कॉलेजवर तुम्हाला जर कॉलेजच्या शेजारी राहताय तर कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन पण हे 6 ते 8 2 तास. ठीक आहे. एक तर तुम्ही फ्रेश होऊन मग अभ्यास करा 2 तास किंवा मग 6 ते 8 अभ्यास करा, 8 ते 9 फ्रेश होऊन कॉलेजला जा. 6 ते 8 हे. त्याच्यानंतर 9 ला जर कॉलेजला गेले तुम्ही, तर एक 9 ते 10 पर्यंत ते काय तुमचं मॉड्यूलचं काम असेल किंवा रावेचं जर तुम्ही एखादा तास कोणता डेमो काय तुम्हाला जर घ्यायचं असेल गावामध्ये, तर ते कंप्लीट करून या. परत 10 ते 12 हे 2 तास. 1 पर्यंत पण करू शकता. पण मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही टाईम कसा काढशाल याच्यामधून. त्याच्यानंतर दुपारून 1 तास तुम्हाला 2 वाजता आले तुम्ही जेवण करून आले ब्रेक नंतर. त्यानंतर किंवा तुम्ही रावेमध्ये तर 2 ते 3 किंवा 4 ते 5 याच्यात 2 ते 5 मधला 1 तास तुम्ही तुमच्या कामासाठी ठेवा मॉड्यूलच्या किंवा रावेच्या. मग ह्या 2 ते 5 मधले 2 तास, ठीक आहे. हे 2 तास भेटले. त्यानंतर संध्याकाळी आता 5 ते 6 तर तुमचं फ्रेश व्हायला तुम्हाला थोडाफार टाईमपास पाहिजे. 1 तास राहू दे तुमच्याकडे. अर्धा तास तरी त्याच्यातला टाईमपास ठीक आहे. कारण दिवसभर अभ्यास करून बोर होतं. 6 ते 8 परत 2 तास अभ्यास करा आणि संध्याकाळी 9 ते 12 आहेच की परत. किती होतात हे 3 तास जर मोजले तर? हे 10 तासापेक्षा 2, 4, 6, 8 आणि 3, 11. 11 तास जवळपास अभ्यास होतो आणि पण आपल्याला तुम्हाला सांगतोय 8च तास करा, पण नीट मन लावून अभ्यास करा. नाहीतर पुस्तक घेतलं मी 12-12 तास अभ्यास करतोय, पण लक्ष नाहीच आहे त्या पुस्तकाकडे. प्रत्येक वेळेस पुस्तक घेतलं का मॉड्यूलमध्ये तिकडे काय चालू असेल, मला राहायचं हे राहिलं, त्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या डोक्यात राहिल्या, तर तुमचा अभ्यास तसा होणार नाही. त्यामुळं जे काही वेळ तुम्ही भले 1-1 तास काढा, दिवसभरातले 5-6 तास, किमान 8 तास अभ्यास करा. 16 तास आहेत की तुमच्याकडे उरलेले. त्यातले तुम्ही 4-5 तास राहावे किंवा मॉड्यूलसाठी द्या आणि बाकीचे तुमच्या झोपण्यासाठी 6-7 तास आहेत. त्यामुळं 8 तास किमान जर अभ्यास केला तर जवळपास 50-60 पानं दररोजचे वाचून होतात. 8 तास अभ्यास केला तर 50-60 पानांच्या वरती पण वाचून होतं. त्यामुळे 8 तास प्रत्येकाने काढायचे. ते कसे काढायचे हे पण तुम्हाला सांगितलंय. सकाळच्या स्पेलला 1, त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर 2 तास, 2 ते 5 मध्ये दुपारचे 2 तास, 6 ते 8 2 आणि त्यानंतर 9 ते 12 किंवा 9 ते 11 तुम्ही 2 तास करा. एक 8 तास, 11 तास भलेही नका करू, पण 8 तास तरी तुम्ही रेग्युलर अभ्यास ठेवायचा 55 दिवस. एकदा स्वतःला आजमावून बघा, की मी 55 दिवसामध्ये कुठपर्यंत जाऊ शकतो. एकदा ट्राय तर करून बघा. काय होईल 55 दिवसामध्ये एक तर कळेल ना तुम्हाला तुम्ही कुठपर्यंत जाताय. म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही डिग्री पास आउट झाल्यानंतर तुम्हाला त्या दृष्टीने तयारी करता येईल सगळी. म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, MCRP, CTS सगळ्याच गोष्टी तुम्हाला कळून जातील. ठीक ठीक आहे इथपर्यंत. अजून काही तुम्हाला काही शंका असेल तर नक्की विचारू शकताय, की जे वाटतंय की याच्याबद्दल सर काय करायला पाहिजे?
माझं पण म्हणजे एम-एस-सी करायचं प्लॅनिंग कोणतंच नव्हतं. ठीक आहे, ग्रेड चांगला होता. पण लास्ट इयरला मला वाटलं, की बी-एस-सी करून आपण कंपनी जॉइन करूया, की किंवा कुठेतरी कुष्ठ सेवा केंद्र टाकू. कारण त्यावेळेस कमी होते कोव्हिडच्या आधी. नंतर आता खूप सारे कुष्ठ सेवा केंद्र झाले. जिकडे बघाल तिकडे गावामध्ये तेच झालंय. तर मग हे सगळ्यातून वाटायचं, की आपण बी-एस-सी झालं, की ठीक आहे. पण सीनियर जेव्हा आपल्यासोबत असतात किंवा टीचर चांगले असतील, तर नक्कीच आपल्याला तिथपर्यंत थांबवून देत नाही आणि तेच सीनियर असतील, टीचर असतील, त्यांनी सगळ्यांनी एम-एस-सी करून तर बघा एकदा असं सांगितलं, ट्राय करा म्हटले. तर त्यानुसार अभ्यास केला आणि चांगला नंबर लागला. राहुरीमध्ये आल्यानंतर जे काही कॉम्पिटिटिव्हचं वातावरण आहे, त्याच्यामध्ये बरोबर तुम्ही मिसळून जाता आणि एकदा चांगली रँक आली, तुम्हाला राहुरी फोरम भेटलं, की नंतर कोणतीच चिंता राहत नाही. कारण मुलांमध्ये अभ्यास बरोबर होऊन जातो. त्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो आणि आज जे काय आपण, मी जे काय आहे, तर ते आपण राहुरी जे काय आपलं आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेतलं, चांगला फोरम मिळाला. या सगळ्या गोष्टीतून हे कंप्लीट होऊ शकलेलं आहे आजपर्यंत. त्यामुळे तसंच तुम्हाला पण, कारण तसं जर तुम्ही डिग्री झाला आणि एफ साठी किंवा कुठे जर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये, क्लासमध्ये किंवा कुठेतरी बाहेर जाऊन तयारी करत राहिला, तर तुम्हाला 2-3 वर्षात लगेच घरचे विचारणार, "काय करतोय?" पण जर एम-एस-सी केली, तर तुम्हाला पुढचे 2 वर्ष अजून ठीक आहे, तू एम-एस-सी साठी वेळ घातला, अजून 2 वर्ष तुला घ्यायचे तर घे. म्हणजे ते आपल्याला तेवढी 2-3 वर्ष अजून सूट भेटते अभ्यास करण्यासाठी आणि त्यात नक्की तुमचं सिलेक्शन कुठे ना कुठेतरी होऊन जातं. आज माझं एम-एस-सी असल्यामुळे तेवढं डिप्रेशन आलं नाही. पुढचे 2-3 वर्ष पण अभ्यास केला कोविड नंतर, तरी पण काय प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे एम-एस-सी करा आणि एम-एस-सी करायसाठी 55 दिवसात नियोजन कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर केल्यात. त्यामुळे पहिली गोष्ट आता फॉर्म भरून घ्या लवकरात लवकर. त्यानंतर जे काही पुस्तक सांगितले तसे वाचा, पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा सगळे आणि जे काही टाईम मॅनेजमेंट तुम्हाला दिवसातला किमान 8 तास, तर ते सांगितलं आणि नंबर सांगितलेला आहे तुम्हाला अकॅडमीवरचा. तिथं सर तुम्हाला डिटेल माहिती त्यावरती सांगतील. ह्या सगळं लेक्चरमधून एकच हेतू होता, की किमान ज्या मुलांपर्यंत एम-सी-आर त्यांनी म्हणजे पुढे 2 महिन्यात 55 दिवसामध्ये आपली पूर्ण एक्झाम आहे एम-सी-आर पी-जी-सी-टीची, तर ती माझ्याकडून होणार नाही 55 दिवसामध्ये म्हणून ते कन्फ्युजनमध्ये होते. मी करू का नाही तयारी किंवा माझ्याकडून होईल का नाही द्विधा मनस्थितीमध्ये. तर त्या त्या मुलांचं मन डायव्हर्ट होऊन जर त्यांनी तयारी केली आणि नंबर चांगला लागला किंवा तुम्हाला तो कॉन्फिडन्स आला, की मला मार्क पडू शकतात, मी पुढे करणार आहे आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा काही सगळ्या गोष्टी, तर त्या ह्या आजच्या लेक्चरमधून ते गेन झालं असं समजता येईल. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तर नक्की कॉल करा त्याच्यावरती. ठीक आहे. लेक्चर एंड करायचं मग? तुमची कष्ट करायची ताकद जर असेल, ओके. भले तुम्ही मॅनेजमेंटमधून ॲडमिशन होऊ द्या, तुमचा एखादा आपला सब्जेक्ट असेल तो बॅक राहू द्या. पण तुम्ही जर ठरवलं, की मी पुस्तक वाचणारे मला ते आहे तेवढंच मी पाठांतर जरी म्हटलं, पाठांतराच्या याच्यावरती सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये 1 नंबर आले. असं नाही की टॉपर आणि टॉपरच फक्त अधिकारी होऊ शकतो किंवा एफ होऊ शकतो. तुमच्यात फक्त त्या टाईमाचं युटिलायझेशन आणि कष्ट करायची जर ताकद असेल, ओके. बसायची लायब्ररीमध्ये जाऊन तुम्हाला तेवढा वेळ आणि त्या पुस्तकावरती कमांड आणायची, तर तुम्ही कोणतंही पण यश संपादन करू शकता आणि तुम्ही जसं सांगितलंय त्यानुसार 55 दिवसाचं प्लॅनिंग करा. तुमच्या सर्वांना ऑल द बेस्ट आणि थँक यू.